मधुमेह तज्ञ डॉक्टर जॉसलिन म्हणतात, मधुमेहाविषयी जास्तीत जास्त माहिती करून घेणारा मधुमेही रुग्ण खूप काळ जगू शकतो. ह्याविषयी ढोबळ माहिती सर्वांनाच असते, परंतु डॉक्टर कुमठेकर सर, आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे की मधुमेह म्हणजे काय आणि त्याचे वर्गीकरण. सर्वप्रथम रोटरी नाशिक मेन क्लबचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की रोटरी ही एक सामाजिक बांधिलकी पाळणारी संस्था आहे आणि मधुमेह आता एक सामाजिक रोग झालेला आहे. आत्ताच मनीष शिंदेने सांगितले की त्याचं प्रमाण किती आहे आणि किती वेगाने तो वाढतोय. तर रक्ताची साखर किती वाढली की आपण त्याला मधुमेह म्हणायचं ते लक्षात घ्या. जेव्हा उपाशी पोटी साखर 126 मिलीग्रॅम किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते आणि जेवल्यानंतर किंवा ग्लुकोजचं पाणी प्यायल्यानंतरची साखर 200 मिलीग्रॅम पेक्षा जास्त असते, तेव्हा त्या व्यक्तीला मधुमेह झाला असं म्हटलं जातं. हे आकडे महत्त्वाचे आहेत, 126 आणि 200, कारण बऱ्याच लॅबोरेटरीमध्ये 100 ते 140 नॉर्मल, 100 ते 160 नॉर्मल असं दिलेलं असतं. त्यामुळे कधी कधी रुग्णाचा गोंधळ होऊ शकतो. त्यात अजून काही सबग्रुप आहेत की जेव्हा साखर 100 पेक्षा जास्त परंतु 126 पेक्षा कमी उपाशी पोटी अशी असते, तेव्हा त्याला आम्ही मधुमेहाची पूर्वस्थिती असं म्हणतो, म्हणजे प्री डायबिटीस म्हणतो. आणि जेव्हा उपाशी पोटी साखर 100 पेक्षा कमी असते तेव्हा ते नॉर्मल म्हणतो. तसंच ग्लुकोज प्यायल्यानंतरची किंवा जेवल्यानंतर 2 तासाची साखर जर 140 पेक्षा जास्त परंतु 199 पेक्षा कमी अशी असली तर त्याला परत प्री डायबिटीस म्हणतो. आणि 140 पेक्षा कमी असेल तर नॉर्मल म्हणतो. आणि अजून एक तपासणी आहे की अलीकडे खूप लोकांना माहिती झालेली आहे जगन्नाथ दीक्षित डॉक्टरांमुळे, ज्याला A1C म्हणतो. मी इतके वर्ष आम्ही तपासणी करत होतो, त्याचा फार एवढा गाजावाजा नव्हता झाला. तर 3 महिन्याची सरासरी किती हे दर्शवणारा हा आकडा आहे. तर जेव्हा 5.6 पेक्षा कमी तो आकडा असतो तेव्हा तो माणूस नॉर्मल निरोगी असं म्हणतात. जेव्हा 5.7 ते 6.4 पर्यंत जो आकडा असतो तेव्हा प्री डायबिटीस म्हणतात. आणि 6.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असा तो रिपोर्ट येतो तेव्हा त्याला मधुमेह झाला असं म्हणतात. त्याच्यामुळे 2 आकडे महत्त्वाचे, ब्लड शुगर, रक्तातली साखरेची लेवल आणि A1C रिपोर्ट. तर उपाशी पोटी परत सांगतो, उपाशी पोटी 100च्या खाली नॉर्मल, 125 126च्या पुढे ॲबनॉर्मल, 140च्या खाली जेवल्यानंतरची नॉर्मल, 200च्या पुढे ॲबनॉर्मल आणि A1C 5.6च्या खाली नॉर्मल आणि 6.5च्या पुढे जास्त. नेक्स्ट स्लाइड. आता पुढचा त्या उपप्रश्न तिने विचारला होता की मग मधुमेहाचे प्रकार काय. तर मधुमेहाचे प्रकार मुख्यत्वे 2 आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. कुठल्याही देशातले किंवा कुठल्याही भागातले 97% 97% लोक टाईप 2 या प्रकारचे असतात, म्हणजे प्रौढ मधुमेह आपण त्याला म्हणतो. त्यांना सहसा इन्सुलिन लागत. त्याच्या विरुद्ध 2 ते 3% मुलं हे टाईप 1 प्रकारचे मधुमेहामध्ये असतात. आणि काही स्त्रियांमध्ये पोटात बाळ असताना रक्तातील साखर वाढते, त्याला गर्भिणीमधला मधुमेह म्हणतो, GDM, जेस्टेशनल डायबिटीस मेलिटस. ते एक वेगळा ग्रुप केलेला आहे. आणि नेहमी स्त्रियांना वरदहस्त मिळालेलं असतं काही गोष्टींचा. तसा हा एक मधुमेह लोकांच्यात बरा कधी होईल मधुमेह, तो गर्भिणीमधला जो मधुमेह तो बरा होणारा आहे. म्हणजे डिलिव्हरी झाली की त्या स्त्रीमधली ब्लड शुगर एकदम नॉर्मल होऊन जाते. इतर काही छोटे मोठे प्रकार आहेत परंतु त्याचा इथे उहापोह करण्याची काही गरज नाही. पण हे जरी प्रकार असले तरी डे टू डे प्रॅक्टिसमध्ये दवाखान्यामध्ये आम्ही मधुमेहाला 2 प्रकारात विभागतो, एक शहाणा मधुमेह आणि वेडा मधुमेह. तर शहाणा मधुमेह म्हणजे काय, तो नियमितपणे डॉक्टरांकडे येणारा, त्याला विशेष काही त्रास नसतो, निर्व्यसनी असणारा, कमीत कमी औषधाने तो त्याचा आजार नियंत्रणात ठेवू शकतो
त्याला अवयवहानी होत नाही आणि त्याच्यामुळे तो जीवनाचा संपूर्ण आनंद लुटू शकतो. पण दुर्दैवाने असे शहाण्यामधून हे पर्सेंटेज वाईज थोडे कमी असतात. बरेचसे लोक या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे काय तर नियमितपणा बिलकुल ठेवायचं नाही, पथ्य नीट पाळायचं नाही, व्यायाम नियमित करायचं नाही, औषधं घेतली नाही घेतली, त्याच्यामुळे खूप त्याला त्रास असतात, लक्षणं बरीच असतात. व्यसनं सोडायची म्हटली तरी त्याला काही वेळाला सोडता येत नाही. त्याच्यामुळे त्याला औषधांची गरज खूप जास्त असते आणि मुख्य म्हणजे त्याला अवयवहानी झालेली असते. कधी डोळ्यावर परिणाम, कधी मूत्रपिंड खराब झाले, कधी हृदयाचा त्रास. त्याच्यामुळे सतत त्याच्या मनावर अकाली मृत्यूची भीती असते. पुढच्या काही स्लाइड्समध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला की शहाणा मधुमेह कसा व्हायचं, वेडा मधुमेह कसं होऊ नये. धन्यवाद. पुढचा प्रश्न असा आहे माझा केळकर मॅडम यांच्यासाठी की ज्या प्रकारे मधुमेहींची संख्या वाढते आहे त्याच प्रमाणात मधुमेह पूर्वस्थिती, ज्याला आपण प्री डायबिटीज असं म्हणतो, ह्याची वाढीव आकडेवारी पण लक्षणीय आहे. तर याबाबत थोडक्यात माहिती द्या मला. आता सरांनी तुम्हाला खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलं की व्हॉट इज प्री डायबिटीज. म्हणजे की हे आकडे आहेत सगळे की किती फास्टिंग किती आहे, PP जेवणानंतरची किती आहे, HbA1c किती आहे, तर आपल्याला कळतं की हा प्री डायबिटीज आहे. आता हे समजल्यानंतर दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे की प्री डायबिटीज म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित तुमची काळजी घेतली, म्हणजे आहार, विहार, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि रेग्युलॅरिटी जर ठेवली तर नक्कीच आपण नॉन डायबेटिक म्हणजे नॉर्मल होऊ शकतो. पण जर आपण ते लाईटली घेतलं तर आपण डायबिटीजमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे ही स्थिती अतिशय महत्त्वाची आहे. कारण की काही वेळेला ना क्लिनिकमध्ये लोक येतात आणि म्हणतात काही नाही हो मॅडम, माझी 180 आहे जेवणानंतरची, हे फारसं नाही ना. पण तसं नसतं. कारण की मधुमेह हा नुसता आकड्यांशी संबंधित नाही, माझं शुगर वाढली, पण मधुमेह हा सगळे कॉम्प्लिकेशन्स, गुंतागुंत घेऊन येतो. त्यामुळे आपल्याला जर हे माहीत असेल की आपण प्री डायबिटीस आहोत तर आपण काय करायचं, मुख्य म्हणजे हे नुसतंच नॉर्मल आकडा आणायचा आहे का? नाही. तर IGT म्हणजे इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स किंवा प्री डायबेटिक लोक जे आहेत तर त्या लोकांना कॉम्प्लिकेशन्स होण्याचा जो पर्सेंटेज आहे ते डायबिटीस एवढंच आहे. म्हणजे स्पेशली हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, हे जे आजार आहेत, हार्टचे निगडीत जे आजार आहेत ते मधुमेही इतकेच प्री डायबिटीस लोकांना होतो. म्हणजे कुठलाही डायबिटीस माइल्ड नाही. म्हणून जरी थोडीशी साखर वाढलेली असली तरी टेन्शन घ्यायचं नाही, पण काळजी मात्र स्वतःची नक्कीच जास्त प्रमाणात घ्यायची. माझा पुढचा प्रश्न आहे आपल्या आहार तज्ञांना. असा आहे की काय दैनंदिन बदल किंवा आहार योजना आखली पाहिजे या मधुमेह पूर्व स्थितीच्या लोकांनी, म्हणजे त्यांची वाटचाल पुढे मधुमेहाकडे होणार नाही. नमस्कार सर्वांना. प्री डायबेटिक स्थितीबद्दल मॅडम आणि सरांनी फार स्टॅटिस्टिकली आणि विथ द रेंज सांगितलं आहे. आता जीवनशैलीतले काय बदल करावे लागतील इफ यू आर इन अ प्री डायबेटिक स्टेज. डायबेटिक स्टेजबद्दल नाही बोलती आहे, डबल अंडरलाईन, इट्स अ प्री डायबेटिक स्टेज. जसे प्रत्येकजण आपण वेगवेगळे आहोत तसेच आहार एक सिमिलर कोणाचाच होऊ शकत नाही. सो कोणी प्री डायबेटिक स्टेजमध्ये एक जण असेल त्यांनी केलेला आहार दुसऱ्या प्री डायबेटिक पर्सननीही करावा हा चुकीचा आहे. कारण जीवनशैलीमधले बदल, त्याची जीवनशैली, जेवणाची वेळा, स्ट्रेस, त्याचं बिहेवियरल पॅटर्न, त्याचं इमोशनल क्वोशंट, हे सगळ्या गोष्टी आम्ही आटोक्यात घेऊन बी प्लॅनिंग. इट इज नॉट की फक्त कुठलं कर्बोदक येत आहे, किती प्रथिने येत आहे, किती फॅट येत आहे. एका प्री डायबेटिकचं प्लॅनिंग करताना तुम्हाला 4 गोष्टी नेहमी डोक्यात ठेवून तुमचं प्लॅनिंग करून घ्यावं. सिम्पल प्रॅक्टिकल टिप्स सांगेन. सगळ्यात पहिले जे डेअरीचे पदार्थ असतात, मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, हे कम्प्लिटली वर्ज्य असतील. जो कोणी प्री डायबेटिक स्टेजमध्ये आहे, दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये फक्त तूप हे तुम्ही वापरू शकता. कारण त्याची प्रोसिजर जी असते
तूप बनवण्याची. त्यामुळे बरेच चांगले गुणधर्म त्याच्यामध्ये ॲड होतात. तर तूप तुम्ही वापरू शकता, पण उरलेले जेवढे मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स आहे इन्क्लुडिंग दही प्री डायबेटिक माणसाने टाळावेत. सेकंड, कुठलाही नॉनव्हेज आहार प्री डायबेटिक माणसाने टाळावा. हे सगळे जे आहेत हे रफली 6 महिने तुम्हाला करावं लागणार आहे. त्या हिशोबाने देर वुड बी लॉट ऑफ चेंजेस इन द बॉडी. हे म्हणजे लाईफ लॉंग हे चेंजेस नाही ठेवायचे, पण पूर्वीचे 6 महिने एका प्री डायबेटिकला फार महत्त्वाचे असतात. सो एनिथिंग नॉनव्हेज त्यात अंडरही इन्क्लुडेड असतं. अगदी तुम्ही नाही राहू शकत, नॉनव्हेज हवंच आहे आम्हाला असा प्रकार असेल तर ओनली फिश इज समथिंग जे आपण इन्क्लूड करू शकतो. पण चिकन, एग कम्प्लिटली झिरो. मटन ज्याला आपण रेड मीट म्हणतो 10% कॅन बी इन्क्लुडेड. फिश नक्कीच वीकमधनं एकदा किंवा 10 दिवसांनी एकदा. नाही खाल्लेलं जास्त बेटर, पण ते अगदीच टाळू शकत नाही, त्यांना ही एवढी लिमिट आम्ही देऊ शकतो. तिसरं म्हणजे कुठला तरी एक आपल्या बॉडीच्या योग्यता अनुसार आणि एज अनुसार व्यायाम. आता प्रत्येकाच्या आवडीनिवडी, टायमिंग्स, एज अनुसार आपण व्यायाम डिसाईड केलं गेलं पाहिजे. पण तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करत असाल तर सिम्पल 45 मिनिट्स ऑफ ब्रिस्क वॉक, ज्यात कुठेही इंजुरीचा रिस्क नाही. चौथं, इफ कोणालाही स्ट्रेस असेल आणि तो प्री डायबेटिक स्टेजमध्ये असेल तर स्ट्रेस हॅज टू बी रिमूव्ह. त्याचा मेन कॉज तुम्हाला जाणून घेणं मस्ट आहे. सो बिहेवियरल थेरपी किंवा मेडिटेशन प्लस प्राणायाम हा फार उपयोग. दिस इज द बेस्ट वे टू हँडल द प्री डायबेटिक स्टेज. या स्टेजमध्ये साखर कम्प्लिटली बंद करावी नाही करावी हे केस टू केसवर डिपेंड असतं. सो मी जेनेरिक नाही म्हणेल की साखर बंद करा, केळी बंद करा, सीताफळ बंद करा फॉर अ प्री डायबेटिक. पण जे स्ट्रिक्टली बंद करा म्हणजे असते दूध आणि दुधाचे पदार्थ, मांसाहारी जेवण, ह्या 2 गोष्टी स्ट्रिक्टली बंद झालेच गेले पाहिजे. आणि प्री डायबेटिक स्टेजमध्ये असताना तुमची दिनचर्या, इफ यू कुड शो द स्लाइड, ही फार महत्त्वाची असते. म्हणजे सकाळचं उठल्यानंतरचं जे जेवण आणि रात्री झोपण्यापर्यंत, सो डिनर आणि ब्रेकफास्ट टाईम हे जे 2 टायमिंग्स आहे फार महत्त्वाचे असतात. त्यातनं डिनर इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आपण एरवी ऐकतो ब्रेकफास्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. प्री डायबेटिक स्टेजमध्ये डिनर इज द मोस्ट इम्पॉर्टंट मील. जेवढं लवकर खाता येईल, 6, 6:30, 7, 7:30 काम करणारे असतील, 10ला घरी येतात तर गोष्ट वेगळी आहे. पण ज्यांना पॉसिबल असेल सनसेटपर्यंत जेवण डिनर झालेलं अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे इन अ प्री डायबेटिक स्टेज. आणि डिनरपासनं सकाळी उठल्यानंतरचा जो पहिला मील तुम्ही घ्याल, दॅट कुड बी ब्रेकफास्ट किंवा उपाशी पोटीचे नियम काय असतील, त्यात किमान 12 तासचं फास्टिंग ठेवा फॉर अ प्री डायबेटिक. 16 तासचं नाही, जे इंटरमिटेंट फास्टिंग फार गाजलेलं आहे. 12 आवर्स. सिम्पल सनसेट टू सनराईज, म्हणजे एक सिम्पल याचं हे म्हटलं तर ह्या 2 गोष्टी व्यवस्थित पाळल्या गेल्या तुमच्याकडनं, डिनरची वेळ आणि सकाळी उठल्यानंतरचा जो पहिला तुम्ही आहार घेईल त्यामध्ये 12 तास फास्टिंग. आणि पहिला आहार जो तुम्ही सकाळी घ्याल तर इट शुड बी आयदर एक फ्रूट किंवा आपले नट्स म्हणजे बदाम, अक्रोड, पिस्ता. चहा नव्हे. हे घेतल्यानंतर एखाद्या तासाने चहा घ्या चालेल. सो चहा वर्ज करा असंही म्हणणार नाही प्री डायबेटिकमध्ये. पण एम्प्टी स्टमक मील म्हणजे आपण रात्रीचा डिनर घेतला आणि सकाळचा उपास जो आपण तोडतो आहे 12 तासांचा, त्या तोडताना चहा नको. दिस आर द 2 इम्पॉर्टंट थिंग्स. आणि नंतरचं जेवण, रात्रीचं जेवण हे नॉर्मल जसं आपण घेतो त्या पद्धतीने असणार आहे. पण दर 2-2 तासाने जेवत असाल प्री डायबेटिकमध्ये नका जेवू. मेन 3 मील्स, एक रात्रीचं डिनर, लंच आणि सकाळचं जे उठल्यावरती तुम्ही जे काही खाणार असाल, हे 3 महत्त्वाचे पिलर्स आहेत. याच्या व्यतिरिक्त काही नाही खाल्लं गेलं पाहिजे. अनटिल अँड अनलेस तुम्ही कुठल्या स्पोर्टमध्ये असाल, तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा तुम्ही फार जास्त फिजिकली ॲक्टिव्ह असाल तर देअर माइट बी चेंजेस. आणि जनरल नॉर्मल दिनचर्या असणाऱ्या माणसांनी प्री डायबेटिक स्टेजमध्ये या 4 गोष्टींचं आटोक्यात घ्यावं. म्हणजे संतुलित आहारात सर्व प्रकारच्या अन्न घटकांचा समावेश योग्य प्रमाणात अत्यंत गरजेचा आहे. म्हणजेच आपल्याला डायबिटीजची पूर्वस्थिती
प्री डायबिटीज स्टेज ज्याला परिवर्तनीय करता येईल, हे नक्कीच रिव्हर्सेबल होऊ शकतं. इथे जस्ट एक पॉईंट दाखवणार. जर का तुम्ही 5-7 वर्षापूर्वीचं फूड पिरामिड बघितलं असेल तर खाली जनरली कार्बोहायड्रेट्स असायचे, पण आता तुम्ही बघा तर खाली देर इज अ फिजिकल ऍक्टिव्हिटी, म्हणजे तो बेस झालाय. कारण डायबिटीज हा जीवनशैली रिलेटेड डिझीज आहे, नॉन माझा प्रश्न एक्झॅक्टली. अगदी त्याच्यावरच आहे. मधुमेह पूर्वस्थिती उपाययोजनेतील अत्यंत महत्त्वाचे सूत्र ज्याकडे सर्वात जास्त दुर्लक्ष केले जाते ते म्हणजे व्यायाम. तर डॉक्टर नेतेंना माझा पुढचा प्रश्न हाच आहे की पूर्वस्थितीला आम्हाला जर परिवर्तनीय ह्या स्टेजमध्ये आणायचं असेल तर कशा प्रकारचे व्यायाम फॉलो केलं पाहिजे? सुरुवातीला जे सांगितलं की मधुमेहाचं प्रमाण भारतामध्ये खूप वाढतंय. मी जस्ट 50 वर्षापूर्वीचं बघा, आपले जे आई वडील होते किंवा त्यांच्या आधीची जी पिढी होती ते लोक शेतावर काम करायचे, कष्ट करायचे, रोज खूप चालायचे किंवा सायकलने जायचे. जसे आपल्याकडे 2 व्हीलर्स आल्या आणि 4 व्हीलर्स आल्या तसं आपण जिन्याजवळ गाडी लावतो आणि पायऱ्या चढतो, ती 4च पायऱ्या आणि मग घरात. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला कुठेतरी कष्ट करायला लागतील. कारण आपल्याला दैनंदिन जीवनात आपले कष्ट कमी झाले. आपण शेतीकडनं औद्योगिकरणाकडे आलो आणि आपले कष्ट कमी झाले. तर जर कष्ट करायचे असतील तर आपल्याला थोडाफार व्यायाम करायला आवश्यक आहे. तर प्री डायबिटीसमध्ये बोलायचं झालं तर कमीत कमी 40 मिनिट रोज तुम्ही कुठला तरी व्यायाम करणं अपेक्षित आहे. बरेच जण रुग्ण माझ्याकडे मधुमेहाचे खूप येतात, कारण ते कॉम्प्लिकेशन घेऊन येतात माझ्याकडे. तर डॉक्टर मी चालतो. चालणं हा माणसासाठी व्यायाम नाहीच आहे. देवाने 2 पाय दिले, चालण्यासाठीच दिले. त्याच्याने व्यायाम होऊ शकत नाही चालण्याने. तुम्हाला जर चालायचं असेल तर तुम्हाला थोडंसं तुमच्या रुटीनच्या पलीकडे जास्त चालायला पाहिजे. 40 मिनिट चालून बघा, 40 मिनिट फास्ट चालून बघा. जर तुम्हाला ते जमत असेल, बऱ्याच जणांना जमणार नाही, पण तुम्हाला जर जमत असेल, तुमचं वय योग्य असेल तर 40 मिनिट चालून बघा. तुम्ही माझ्या वयाचे असाल, मी 53 वय आहे, मी पळू शकतो 21 किलोमीटर, तुम्ही पळून बघा. पण प्रत्येक जण 53व्या वर्षी पळू शकणार नाही, पण ॲटलिस्ट त्याला चालता तरी येईल. तुम्ही ब्रिस्क वॉक चालून बघा. आपलं हृदयाची गती थोडीशी वाढली पाहिजे, तर कॅलरीज युटिलायझेशन होतील आणि तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होईल. जर प्री डायबेटिक फेजमध्ये आपण दैनंदिन जीवनात रोज 40 मिनिटाचा व्यायाम जर ॲड केला, त्याच्याबरोबर थोडंसं मॅडम म्हटलं तसं प्राणायाम, योगा, म्हणजे आपली जीवनशैली, आहार, विचार, आचार, तिन्ही गोष्टीवर इम्प्रूव्ह करायला पाहिजे. प्राणायाम करा, योगा करा आणि त्याच्याने आपल्याच्या सुधारणा होईल आणि प्री डायबेटिक नक्की आपण नॉर्मलकडे जाऊ शकतो. पुढचा माझा प्रश्न डॉक्टर कुमटेकर यांच्यासाठी आहे. सर, उदाहरणार्थ रमेश आणि सुरेश हे 2 35 ते 40 वयोगटातील मित्र आहेत. रमेश हा स्थूल आहे, पण कुटुंबात मधुमेहाची पूर्व इतिहास नाही, आणि सुरेश हा स्थूल नसून त्याच्या कुटुंबीय पूर्व इतिहासात मधुमेहीन आहे. तर मग दोघांमध्ये मधुमेह होण्याची शक्यता कोणामध्ये जास्त आहे? म्हणजेच ॲट रिस्क व्यक्ती कसा ओळखायचा? हा फार महत्त्वाचा प्रश्न आता विचारण्यात आलेला आहे. कारण जेव्हा कुठल्याही एखाद्या माणसाला समजतं की आपल्याला मधुमेहाची सुरुवात झालेली आहे, तेव्हा त्याच्या मनात प्रश्न येतो की मलाच का? साहजिक आहे, प्रत्येकाला थोडंसं वाईट वाटतं सुरुवातीला की आता आजार झाला, मग त्याची तपासण्या आल्या, डॉक्टरांकडे जा, औषधं घ्या, पथ्य पाळा, नाही ते डॉक्टर सांगतील तसा व्यायाम करा. या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याच्या मनात येतात तेव्हा वाटतं की आपल्यालाच का? आणि दुसरी गोष्ट मगाशी सांगितली की भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. आपण जगामध्ये नंबर 2, नंबर 1 अशी कॉम्पिटिशन करतोय. त्याचं कारण म्हणजे आपली शरीर रचना थोडीशी वेगळी आहे. आता असा समज होता की फक्त पूर्वी जाड माणसांनाच मधुमेह व्हायचा व शेतीचा आजार असं लोक म्हणायचे. पण आता तशी काही परिस्थिती राहिलेली नाही. आपण आता दिवसेंदिवस आम्ही आता नेहमी बघतो की अगदी शेतात कष्ट करणाऱ्या मजुराला सुद्धा मधुमेह झालेला आहे. कारण त्याचं एक शास्त्रीय कारण आम्ही म्हणतो की थिन फॅट इंडियन सिंड्रोम. म्हणजे जर वजनाच्या काट्यावर त्या माणसाला उभं केलं तर तो वजन त्याचं नॉर्मल असतं. किंवा वजनाचं दुसरं परिमाण हल्ली बघतात की BMI काढायचं, बॉडी मास इंडेक्स, म्हणजे उंचीच्या प्रमाणात वजन कसं आहे ते पण नॉर्मल असतं. तरी पण
त्याला मधुमेह का झालेला आहे हा प्रश्न त्याच्या मनात उद्भवणं स्वाभाविक आहे. तर त्यासाठी next slide. हे 2 डायबेटॉलॉजिस्ट आहेत. हे इंग्लंडमधले डॉक्टर युडकिन आणि हे डॉक्टर चित्तरंजन याज्ञिक. कदाचित तुमच्यापैकी जे मोठे वयाने डायबेटिक पेशंट्स आहेत त्यांनी कदाचित त्यांची ट्रीटमेंट घेतली असेल किंवा त्यांचं नाव ऐकलं असेल. खूप प्रसिद्ध डॉक्टर्स पुण्यामधले आहेत. तर दोघांनी एकदा सहज बघितलं की आपलं बॉडी मास इंडेक्स कसा आहे. तर दोघांचा बॉडी मास इंडेक्स नॉर्मल आणि इक्वल होता, म्हणजे 22.5. परंतु जेव्हा त्यांचं डेक्सा स्कॅन नावाची तपासणी केली, जेव्हा बॉडी फॅट तपासलं गेलं, तेव्हा युडकिन जे इंग्लंडमधले होते त्यांचं बॉडी फॅट निघालं 9.1. मागच्या लोकांना दिसतंय की नाही माहिती नाही, परंतु याज्ञिक डॉक्टरांचं बॉडी फॅट निघालं 21%. इतका फरक आहे. म्हणजे बाहेरून माणूस एकदम नॉर्मल वेट दिसतो, परंतु आतमध्ये फॅटचं म्हणजे मेदाचं प्रमाण खूप जास्त आहे. अगदी माझ्या क्लिनिकमधलं उदाहरण सांगतो. माझ्याकडे काम करणारी एक मुलगी आहे, ती अतिशय बारीक आहे. म्हणजे तिचं वजन आहे म्हणतो पंखाजवळ तर उडून जाईल, इतकी बारीक आहे. पण मध्यंतरी तिचं काय करण्यासाठी कोलेस्ट्रॉल तपासलं तर कोलेस्ट्रॉल खूप जास्त झाला. तिला धक्का बसला, परंतु हे सायंटिफिक नॉलेज तिला नसल्यामुळे धक्का बसणं स्वाभाविक आहे. म्हणजे वरून जरी माणूस नॉर्मल वेट दिसला तरी त्याला मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. नेक्स्ट स्लाइड. आणि आपल्या लोकांमध्ये चरबीचं प्रमाण जास्त आणि रिलेटिव्हली स्नायूंचं प्रमाण कमी असतं. म्हणजे ज्याला मसल मास आपण म्हणतो ते प्रमाण कमी असतं. आणि त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्सुलिनला अवरोध हा निर्माण होतो. जास्त चरबी शरीरामध्ये साचली असते आणि विशेषतः पोटामध्ये साचलेली चरबी जी आहे ती जास्त त्रासदायक असते. त्याच्यामुळे इन्सुलिन तयार होऊन सुद्धा त्याचं परिणाम नीट होत नाही आणि मग हळूहळू त्याचं रूपांतर साखर वाढण्यामध्ये आणि मधुमेह होण्यामध्ये होतं. नेक्स्ट स्लाइड. तर त्यासाठी तर कोणाला मधुमेह होण्याचा जास्त धोका आहे यासाठी एक आमची संस्था आहे RSSD आहे, रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया. तर त्यांनी एक इंडियन डायबिटीज स्कोअर नावाची सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. तर त्याच्यामध्ये BMIचा उल्लेख कुठेही नाही आहे. नेक्स्ट स्लाइड. त्याच्यामध्ये काय गोष्टी घालल्या जातात की माणसाचं वय, नंतर कमरेचा घेर किती आहे, तो शारीरिक श्रम किती करतो आणि त्याच्याकडे मधुमेहाचा इतिहास आधीच्या लोकांमध्ये आहे की नाही आधीच्या पिढीमध्ये. आणि प्रत्येकाला अशी स्कोरिंग सिस्टीम दिलेली आहे की वय जर 50च्या पुढे असेल तर स्कोर 30, वेस्ट सर्कम्फरन्स पुरुषांमध्ये जर 100च्या पुढे असेल तर 20, फिजिकल ऍक्टिव्हिटी जर तो काहीच व्यायाम करत नसेल, बैठक काम करत असेल तर परत त्याचा स्कोर जास्त. आणि फॅमिली हिस्ट्री असेल तर एका पालकाला दुसऱ्या पालकाला त्याप्रमाणे तो स्कोर आहे. आणि जेव्हा हा स्कोर 60 पेक्षा जास्त जातो, 100 पैकी 60, म्हणजे फर्स्ट क्लास जेव्हा त्याला मिळतो तेव्हा त्याला मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. आणि ती रक्ताची साखर तपासून मधुमेह आहे की नाही हे तपासलं जातं. म्हणजे दुर्लक्ष केलं तर दोघांनाही मधुमेह होण्याची शक्यता अगदी बरोबरीची आहे. एकाला का झाला त्याचं उत्तर इथे कुठेतरी सापडतं. हो, म्हणजेच आपल्याला जर गैरसमज आहे की मधुमेह म्हणजे साखर वाढण्याचा रोग नसून इन्शुलिन अवरोधाचा रोग आहे. साखर वाढणे हे एक लक्षण आहे, जसं ताप येणे हे एक लक्षण आहे, तो आजार नसून इन्शुलिन अवरोध हे मुख्य कारण आहे. आता पुढचा प्रश्न डॉक्टर केळकर यांच्यासाठी आहे. जसं आपण ऐकून होतो की 16 वरीस धोक्याचं ग, तसंच माझ्या वाचण्यात आलं आहे की 40 वरीस धोक्याचं, मधुमेह रोग जडण्याचं, रक्त शर्करा मापण्याचं, वजन कमी करण्याचं. तर याबद्दल आम्हाला माहिती द्या की मधुमेहींची संख्या ही 35 ते 40 वयोगटात लक्षणीय आढळते आहे. या मागची कारणे काय सांगा? नक्कीच तू छान एकदम कविता करून सांगितलं की मधुमेहाचं वय एक्झॅक्टली वय कसं लवकर लवकर येत आहे. आता तू तर म्हणते 35, आता त्या लवकर लवकर आम्ही 20 सुद्धा डायबेटिक लोक बघतो. आणि याची कारणच अशी आहे की लाईफस्टाईल चेंजेस आपले खूप आहेत. स्ट्रेस आणि स्ट्रेस आपल्या प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या वेगळ्या स्वरूपातला
स्ट्रेस असतो कधी म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये घरची अगदी बाई नाही आली तरी बायकांना स्ट्रेस असतो किंवा नोकरीचा आहे सगळ्याच म्हणजे आपल्याला लेवल स्ट्रेस वाढतो आहे. सो हा स्ट्रेस हँडल करायचा कारण की आता एक तर न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. सो छोटीशी जरी अडचण आली तरी आपल्या मागे उभं राहायला फारसे पटकन माणसं नसतात. मग अशा वेळेला सुद्धा माणसाला काळजी वाटायला लागते. डाएट आपण आता तुम्ही आता तुमचं स्वतःचं लहानपणचं जेवण आणि आत्ताचं मधलं वेळचं खाणं काय सांगा काय होतं. आपण कधीतरी बऱ्याच वेळेला फक्त पोळी भाजी खाणं भात खाणं किंवा मग फळं खाणं बोरं पेरू चिंचा ह्याच्यावर भर असायचा आणि आता कशावर बिस्किट्स ब्रेड किंवा मग फरसाण ते बाहेरून तुम्ही पटकन आता भूक लागली तर कुठे वेळ मला जायचं आहे पटकन माझ्या कामाला. सो बाहेरून आणलं जातं मॅगी पटकन मुलांसाठी केली जाते आणि अशा वेळेला ह्या डाएट चेंज लहानपणापासूनच इन्कल्केट होतं मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये आणि मग आपल्याला जास्त रिफाईन आणि लेस फायबर म्हणजे जे आपल्याला भाज्यातनं आपल्या फळातनं नॅचरल फळातनं मिळतं ते मिळत नाही आणि मग प्रमाण वाढतं. लॅक ऑफ एक्सरसाइज. पूर्वी आपल्याला कसं असायचं की खेळायला म्हणजे मुलांना भरपूर वेळ असायचा क्लासेसचं बंधन नसायचं. हा क्लास आणि तो क्लास पेरेंट्स एवढे सजग नसावे त्याच्यामुळे काय होतं की भरपूर मुलांना खेळायला मिळायचं आणि शाळेत सुद्धा मला आठवतं की आम्हाला 1 तास खेळायसाठी होतं. ग्राउंडवर जायचं मग तुम्ही काही खेळा पळापळी खेळा जोडीची साखळी खेळा पण असा खेळायला आता मुलांना वेळच नाही. आणि आपल्यालाही इतकी साधनं हाताची आलेली आहेत. पटकन मिक्सर फिरवा पटकन बाहेर जाऊन काय आणायचं तर स्कूटर काढा घेऊन या. अशामुळे काय होतं आपली फिजिकल एक्सरसाइज खूप कमी झालेलं आहे. लिफ्ट सगळीकडे हल्ली उपलब्ध कुठेही वरती खाती जायचं. जॉब पॅटर्न्स पण बदलले आहेत. जॉब पॅटर्न्स शिफ्ट ड्युटीज आहेत हो. त्यामुळे Shifts दिनचर्येला काहीच सायकल राहिलेलं नाही. खरं आहे. आणि आता म्हणजे आमच्याकडे जे लवकर येणारे डायबेटिक्स तू म्हणलीस ना 30चे 35चे बऱ्याच वेळा कॉल सेंटरवर काम करणारे जे असतात किंवा फॅक्टरी वर्कर्स जे नाईट शिफ्ट करतात मग अशा वेळेला आपला जो बायोरिदम बदलतो आणि फॅक्टरीमध्ये जे फूड मिळतं त्याच्यात सुद्धा प्रश्न असतो की ते काय देतात जेवण किंवा नाश्ता पटकन वडापाव समोसा मिसळ मग ह्याच्याने कसं होतं की कॅलरीज वाढतात. अजून एक अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी. मला परवा एक प्रश्न विचारला आमच्या ही जी शिबिर झाली त्याच्यामध्ये मॅडम नाही का 70 वर्षाच्या आता मला डायबिटीज व्हायची शक्यता आहे का तर म्हणलं असू शकतं कारण की जसे आपण वय वाढतं केस पांढरे होतात गुडघे झिजतात तसे शरीराच्या पेशी पण कमकुवत होतात ना. मग त्याच्यामुळे इन्सुलिन कमी होऊन मधुमेह होऊ शकतो 70-75 नंतर सुद्धा जरी तो माइल्ड असला तरी सुद्धा होऊ शकतो. म्हणूनही डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं दिसतं आणि अवेअरनेस. पूर्वी कसं असायचं की इझिली कोणी ब्लड जाऊन चेक केलंय तपासून आले डॉक्टरांकडनं असंच नसायचं. पण आता लोक अवेअर झाले की माझ्या वाढदिवसाला काय मला गिफ्ट तर माझी सगळी तपासणी करून द्या किंवा कुठल्याही तुम्हाला नोकरीमध्ये ज्याला तुम्ही एनरोल होतात त्याला तर तुम्हाला करावीच लागते. शिवाय बहुतेक फॅक्टरीजमध्ये बहुतेक कंपन्यांमध्ये तुम्हाला वार्षिक तपासणी करायला लागते. त्याच्यामुळे अवेअर झालेत लोक आणि लवकर डायग्नोसिस होतं. आणि इन्व्हेस्टिगेशन फॅसिलिटीज आता कुठल्याही गावामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या गावामध्ये तुम्हाला शुगर तपासणी किंवा बारीक तपासण्या करून मिळू शकतात आणि त्याच्यामुळे लोक पटकन डायग्नोज करायला लागले आणि म्हणूनही मधुमेहाचं प्रमाण आपल्याला पूर्वीपेक्षा वाढलेलं दिसून आलेलं आहे. प्रेझेंटेशन का पुढचा प्रश्न घेऊयात आणि मग त्याला हां अजून बोलायचं म्हणून ह्याच्यावर ओके. मधुमेह हा मूक रोग आहे सायलेंट डिझीज हे सगळे जाणून आहे कारण ह्याची लक्षणे महिनोन्महिने अथवा वर्षानुवर्ष लक्षात येत नाही. डॉक्टर कुमटेकर सर मग मधुमेहाच्या निदानासाठी चाचण्या कोणी कोणत्या व केव्हा कराव्यात. प्रश्न बराच मोठा आहे. चंद्रोदयापूर्वी उत्तर संपवण्याचा प्रयत्न करतो. ती रूपरेषा अशी आहे की केव्हा शंका घ्यावी कब का बरं क्यों कोणाची तपासणी करेल कहाँ ढूंढ सकते मधुमेह आणि कशी तपासणी करावं कैसे. नेक्स्ट टाइम
जेव्हा मधुमेहाची पूर्वस्थिती असते, ज्याला आपण प्री डायबिटीस म्हणतो, त्यावेळेला जर मधुमेहाची तपासणी केली आणि मधुमेह शोधला तर फार उत्तम. कारण आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला तो रिव्हर्ट बॅक करता येतो, म्हणजे नॉर्मल माणसं तो माणूस होऊ शकतो. समजा नाही जमलं आणि मधुमेहाच्या पुढच्या स्टेजला, ज्याला आपण म्हणतो अनकॉम्प्लिकेटेड स्टेज, कुठली अवयवहानी नाही, त्या स्टेजमध्ये मधुमेहाचं निदान झालं तरी काही फारसं वाईट झालेलं नाहीये. परंतु पुढच्या स्टेजला जर मधुमेह समजला की मधुमेहाचे दुष्परिणाम झालेले आहेत, काही अवयवहानी झालेले आहेत, त्यावेळेला त्या माणसाला समजलं की बाबा आपल्याला मधुमेह आहे, साखर वाढलेली आहे, ते थोडंसं लॉस्ट हाफ द बॅटल आपण म्हणतो ना, गाडी चुकून गेलेली आहे, अशी काही परिस्थिती असते. का बरं तपासायचं मधुमेहासाठी? का रक्तातली साखर तपासायची? लोकांना वाटतं डॉक्टरांना त्याचे प्रॅक्टिस वाढवायचे म्हणून ते सांगतात, पण तसं नाहीये. मधुमेह हा एक छुपा शत्रू आहे आणि जर त्या शत्रूशी आपण चांगली दोस्ती केली, त्याचं समजून घेतलं, त्याच्या कलानी वागायला लागलो तर तो आपला चांगला मित्र होतो. मुख्य फायदा मधुमेह होण्याचा काय असतो की आपल्या आयुष्याला थोडीशी शिस्त लागते, डिसिप्लिन आयुष्य आपण जगायला लागतो. इतके दिवस जे अंधाधुंद आयुष्य होतं त्याला थोडंसं आपण चॅनलाइज करतो आणि शोधणं अतिशय सोपं आहे. रक्तातील साखर तपासायची, उपाशी पोटी आणि ग्लुकोज पाणी प्यायल्यानंतर 2 तास. तर ते फार टेक्निकली ॲडव्हान्स लॅब लागते किंवा फार सॉफिस्टिकेटेड टेस्ट आहे असंही काही नाही. महत्त्वाचं म्हणजे जर मधुमेह लवकर लक्षात आला, म्हणजे कॉम्प्लिकेशन्स व्हायच्या आधी, ज्याला आम्ही म्हणतो स्टेज 1 डायबिटीस, तर त्याचे फायदे असंख्य आहेत आणि हे विविध स्टडीजनी, अभ्यास गटांनी सिद्ध केलेलं आहे की जर लवकर तुम्हाला मधुमेह लक्षात आला आणि लवकर तुम्ही चांगली काळजी घेतली तर मधुमेह तुमचा दोस्त बनतो आणि तुमचं आयुष्य जास्त इतर नॉन डायबिटीसपेक्षा जास्त चांगलं होतं. आणि त्याला त्यांनी मर्यादा सांगितली पहिले 5 वर्ष. म्हणजे मधुमेह समजल्यानंतर पहिल्या 5 वर्ष जर तुम्ही चांगली काळजी घेतली तर तुमचं उर्वरित आयुष्य खूप चांगलं जातं. म्हणजे मधुमेहावर 5 वर्ष तरी मधुचंद्र चालला पाहिजे. मधुमेह शब्द इतका बोलून ते मधुचंद्र शब्द उमटे ना. परंतु त्याच्या पुढची गोष्ट सांगतोय की जर तुम्हाला उशिरा लक्षात येईल की अरे हो आपल्याला मधुमेह आहे, 10-12 वर्ष झालंय, आता आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे, आणि तेव्हा जर तुम्ही अट्टाहास करून ते साखर कंट्रोल करणे, ब्लड प्रेशर कंट्रोल करणे, शुगर कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणे असे जर अघोरी उपाय करायला लागला तर त्याचे दुष्परिणाम होतात हे पण सिद्ध झालेलं आहे. म्हणजे जो उशिरा जागा होऊन असंख्य प्रयत्न करून आपली साखर आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करतो त्याला काही ना काही कॉम्प्लिकेशन्स वाढायचा धोका आहे. म्हणून वेळेत तपासणी करणं, वेळेत कंट्रोल करणं हे महत्त्वाचं आहे. कोणामध्ये शोधावा? तर मी एक यादी बनवायला लागलो आणि ती आज सकाळपर्यंत 27 होती. आता संध्याकाळी तर एक ॲड झाला, 28 कारण आहे जिथे आपल्याला मधुमेह शोधायला पाहिजे. त्यात काही पक्की लक्षणं आहेत, काही फसवी लक्षणं आहेत, ती थोडक्यात सांगतो. नेक्स्ट. ही तर सगळ्यांना माहिती आहे की जास्त लघवी होणे, जास्त तहान लागणे, साखर वाढणे असेल तर बऱ्याच लोकांना माहिती. बसण्या रोग जे आपल्याकडे पूर्वी म्हणायचं किंवा इतका खातो परंतु बारीक होत चाललेला आहे, कारण ते अंगी लागतच नाही, सगळे लघवी वाटे साखर निघून जाते. तर वरचेवर इन्फेक्शन्स होतात, पुळ्या होतात, पायाला मुंग्या येतात, एखाद्या हृदयाचा झटका आलेला असतो, म्हणजे ॲडव्हान्स डायबिटीस. हाय ब्लड प्रेशरच्या बऱ्याच लोकांना साखर वाढलेली सापडते. नंतर किडनीचं कामकाज बिघडलं असेल, PCOD असलेल्या स्त्रिया, हल्ली बऱ्याच ठिकाणी आपण हा PCOD शब्द ऐकतो. स्थूल व्यक्ती, स्थूल मुलगी असेल तर, वरचेवर गर्भपात होत असेल तर, नंतर ANC चेकअप, प्रसूतीपूर्व तपासणीमध्ये अगदी रुटीनने हल्ली शुगर तपासतात. एखाद्या स्त्रीने जास्त वजनाच्या मुलाला जन्म दिला असेल तर तिची पण साखर तपासली पाहिजे. आणि मागे सांगितल्याप्रमाणे एक्झिक्युटिव्ह मेडिकल चेकअपमध्ये पण हल्ली शुगर तपासणारी कॉमन आहे. नंतर एखादी जखम चिघळत असेल, 2 आठवड्यापेक्षा ती जखम बरी होत नसेल तर मधुमेह आहे काय तपासलं पाहिजे. हर्पीस झोस्टर म्हणजे नागिणीचे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मधुमेह आहे की याची काळजी घेतली पाहिजे. नेक्स्ट. क्षयरोगी, मेंदूस अपुरा रक्तपुरवठा असलेले रुग्ण, अचानक आलेला तिरळेपणा हे सुद्धा मधुमेहाचं प्रेझेंटेशन असू शकतं. नंतर ज्यांच्या घराण्यात फॅमिलीजचे आहे त्यांनी वयाच्या 35 नंतर किंवा आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे वयाच्या 30 नंतर साखर तपासली पाहिजे. सकाळी उठल्या टाच दुखणे, म्हणजे जमिनीवर पहिलं पाऊल टाकतो तेव्हा टाच दुखते, 2-4 पावलं चालली की टाच दुखणं थांबतं, हे टिपिकल साखर वाढण्याचं लक्षण आहे. चालताना ठराविक अंतरावर पोटलीमध्ये गोळा येणे हे सुद्धा एक साखर वाढण्याचं लक्षण असू शकतं.
नंतर इन्शुरन्सच्या वेळेस तर हल्ली शुगर तपासतातच 40च्या पुढे. स्थूल किंवा जाड व्यक्ती किंवा ज्यांचं बॉडी फॅट तपासलं असेल, बॉडी फॅट जास्त असेल, त्यांचं तपासली पाहिजे शुगर. विषुववृत्तावर जास्त चरबी साठलेले लोक, म्हणजे पोट सुटलेले लोक, निकोटीन किंवा मद्याचे व्यसन असलेले लोक, कधी कधी लोक कोलेस्ट्रॉल तपासून आणतात, ट्रायग्लिसराईड जास्त, LDL कमी असा रिपोर्ट येतो. डॉक्टर या रिपोर्टचं काय करायचं, त्यांना सांगावं लागते आधी शुगर तपासा, कारण शुगर असलेल्या माणसाला अशा प्रकारचे हाय ट्रायग्लिसराईड आणि लो LDL रिपोर्ट येऊ शकतो. कुठलेही ऑपरेशन आले डॉक्टर नाही तर शुगर तपासण्याचे हातच घेत नाही पेशंटला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे इंडियन डायबिटीस स्कोर जर 100पैकी 60 किंवा जास्त असेल तर त्या माणसाची साखर तपासली पाहिजे. कसं तपासायचं, कसं नाही तपासायचं हे पहिल्यांदा सांगतो. लघवी तपासून कधीही मधुमेहाचं निदान होत नाही. पूर्वी होतं पण युरिनमध्ये शुगर नाही डॉक्टर म्हणा, कसं काय डायबिटीस असूच शकत नाही, पण त्याला काही शास्त्रीय आधार नाहीये. नंतर कॅपिलरी मेथडनी म्हणजे ग्लुकोमीटरने शुगर तपासून डायबिटीस आहे का हे डायग्नोसिससाठी वापरू नये, निदानासाठी वापरू नये. नंतर एकदा मधुमेह झाला की तुम्हाला वरच्या तपासणीसाठी ग्लुकोमीटर वापरणं सोयीचं पडतं, तुम्ही तपासायला पाहिजे, हे बरोबर आहे. त्यासाठी वेगमधनं म्हणजे निलेतून रक्ताचा नमुना घेतला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातून लगेच लाल रक्तपेशी वेगळ्या केल्या पाहिजेत. हे मुद्दाम का सांगावं असं वाटतं, हल्ली बऱ्याच ठिकाणी कलेक्शन सेंटर्स निघालेली आहेत. कुठल्या तरी कोपऱ्यात सिडकोच्या पलीकडे पाथर्डीला ब्लड घेतलं जातं, तसंच ठेवलं जातं आणि नंतर 2-3 तासांनी ते सेंट्रल लॅबला येतं. आणि तसं केलं तर ब्लडमधली साखर वेगळा रिपोर्ट येऊ शकतो, म्हणून ते ताबडतोब लाल रक्तपेशी वेगळ्या करून ते तपासले पाहिजे. नेक्स्ट. आणि मगाशी आपण बघितलं की ते कट ऑफ पॉइंट्स काय आहेत. HbA1c नॉर्मल 5.7च्या पेक्षा कमी. लाईट दिसते काही ब्लड आहे, ब्लड आहे. एनिवे डायबिटीस सांगतो 6.5 6.5पेक्षा जास्त A1c मध्ये मधुमेह, उपाशीपोटी 126 पेक्षा जास्त म्हणजे मधुमेह, आणि जेवल्यानंतर किंवा ग्लुकोजचं पाणी प्यायल्यानंतर 200 पेक्षा जास्त म्हणजे मधुमेह. पुढचा प्रश्न आहार तज्ञांसाठी आहे. रक्तातील साखर सतत साधारण पल्ल्यात नॉर्मल रेंजमध्ये ठेवता येईल ह्यासाठी आहार आणि दैनंदिन उपक्रम यात काय बदल केले पाहिजे किंवा आयडियल लाईफस्टाईल मधुमेहींसाठी कशी असायला हवी? लास्ट दिनचर्येची आता आपण बघूयात की डायबेटिक असताना आहार कसा असला पाहिजे. पहिले 4 गोष्टी जे टाळायचे आहेत आपण त्याच्यावरती बोलूया. रिफाईंड तेल टाळायचं आहे, कच्ची घाणीचं तेल वापरायचं आहे, हा महत्त्वाचा बदल. तेल कमी करणं हा एक मुद्दा आहे, तेल कुठलं वापरताय हा एक दुसरा मुद्दा असतो. सो कच्ची घाणीचं तेल वापरायला सुरुवात करा. दुसरं, रिफाईंड मीठ बंद करा. सैंधव मीठ किंवा पिंक सॉल्ट, हिमालयन सॉल्ट, त्याला बरेच नावं आहेत, जसं त्याला प्रमोट केलं जातं त्या पद्धतीने, पण आपलं सिंपल सैंधव मीठ म्हणजे पिंक सॉल्ट, तर त्याचा वापर सुरू करा. कारण डायबिटीज हा आजार जेव्हा असतो त्याला आपण इन्फ्लमेटरी आजारही म्हणतो. बॉडीमध्ये इन्फ्लमेशन असतात, तर इन्फ्लमेशनला नॉर्मल करण्याकरता किंवा कमी करण्याकरता जेवढं अनप्रोसेस्ड फूड तुम्ही म्हणजे घ्याल त्यांनी त्याच्यात जास्त भर पडेल. सो जिथे आपण मॅक्झिमम काय गोष्टी आपण वापरतो जे प्रोसेस झाले आता, तेल, मीठ, साखर, आणि दॅट इज द बेस, बरोबर आहे. सो आता साखर म्हटलं तर रिफाईंड साखर जी आपली वाईट असते शुगर, गुळावरती आपण स्विच करू शकतो, पण तेही किती प्रमाणात वापरावं ते तुमच्या डायटिशियन आणि डॉक्टरही डिसाईड करावं. पण नक्कीच नॉर्मल शुगरपेक्षा गुळ बेटर. तर ह्या 3 गोष्टी तुमचे चेंज झाले गेले पाहिजे. त्यानंतर सकाळी उठल्यावर, जसं मी प्री डायबेटिकमध्ये म्हटलं, डिनर आणि सकाळी उठल्यानंतर 12 तासचा फास्टिंग डायबेटिक पर्सनला पण मॅन्डेटरी आहे, कारण त्या फास्टिंगमध्ये बऱ्याच चांगल्या चेंजेस होतात बॉडीमध्ये. आणि उठल्यावरती लगेच ब्रश नव्हे, पाणी प्यावं, आणि पाणी पिल्यानंतर आपल्या शरीर प्रवृत्तीनुसार त्यात 3 घटक असतील, म्हणजे 3 ऑप्शन्स तुम्ही स्वीकारू शकता. पहिलं म्हणजे प्युअर एक्स्ट्रा व्हर्जिन
कोकोनट ऑइल म्हणजे आपल्या नारळाचं तेल म्हणजे कच्ची घाणीचं तेल इन शॉर्ट. दुसरं म्हणजे घरी केलेलं साजूक तूप, डबल अंडरलाईन ना, घरी केलेलं साजूक तूप. आणि तिसरं म्हणजे तिळाचं तेल. या तिघांपैकी तुम्हाला जो अश्युअर असेल की दिस इज द प्युअर क्वालिटी जो माझ्याकडे आहे, 1 टीस्पून त्यातलं तुम्ही प्यायचं आहे. आणि ते प्यायल्यानंतर पाणी नाही प्यायचं आहे, पाणी पहिलेच पिऊन घ्यायचं आहे तुम्ही. ते प्यायल्यानंतर किमान 1 तास तुम्ही कम्प्लीट फास्टिंग असलं पाहिजे. तर त्यांची साखरही कमी होते. त्यांची साखर कमी होणार नाही कारण फॅट म्हणजे इज अ सोर्स ऑफ एनर्जी, तर तुम्हाला स्लो सोर्स ऑफ एनर्जी मिळणारच आहे. त्यानंतर तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता. जर का तुमच्या जेवणाची वेळा उशिरा होत असेल, म्हणजे 2-3 वाजता जेवण करत असाल तर नक्कीच तुम्ही थोडासा ब्रेकफास्ट घेऊ शकाल. पण तुम्ही ब्रेकफास्ट आणि लंच दोघांना एकत्र करू शकता. समजा तुम्ही 12ला जेवता आणि 9ला नाश्ता करताय, तर आपण एक मधली वेळ घेऊया की 10-10:30ला तुम्हाला जेवण करता येत असेल तर त्याला ब्रंच म्हणतो आपण. तर ते दोन्ही तुम्ही एकत्र करून एक मील केला तर जास्त उत्तम. हे केव्हा करायचं? जेव्हा तुमची जीवनशैली अगदी स्लो आहे, तुम्ही व्यायाम करत नाही आहात किंवा ओव्हरवेट आहात, तर नक्कीच तुम्ही 2 मीलला 1 मील करा. पण वायसे वर्षा तुम्ही अगदी बारीक आहात, तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगली आहे आणि तुमचं मसल मास कमी आहे, सरांनी सांगितलं एशियन लोकांचं मसल मास कमी असतं. तुम्ही जर का 2 मील्सला शिफ्ट झालात तर तुमचं मसल लॉस अजून होईल, तुमची साखर वाढेल. तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही 3 मील्स ठेवू शकतात. आणि तुम्ही ओव्हरवेट असाल तर तुम्ही ब्रेकफास्ट आणि लंचला कंबाईन करा. आणि ते काय म्हणजे ते नॉर्मल तुम्ही तुमच्या घरातलं जेवण म्हणजे भाकरी, पोळी, भात हे आपले कर्बोदक झाले, त्यातलं काही एक सिलेक्शन करा. भाजी, वरण आणि सलाड म्हणजे कोशिंबीर. जेवणाच्या अगोदर 1 प्लेटभर कोशिंबीर डायबेटिक रुग्णांनी खाल्लंच गेलं पाहिजे. त्यात काकडी, टोमॅटो, गाजर, कांदा, मुळा, लिंबू, मीठ अगदी चिमूटभर आणि काळी मिरीची पूड कंपल्सरी. हे खाल्ल्यानंतर तुम्ही तुमचं जेवण सुरुवात करा. आज ज्वारीची भाकरी केली, उद्या चपाती आहे. भाजी बदलून सगळ्या भाज्या खाऊ शकतात डायबेटिक रुग्ण. आणि वरण कंपल्सरी असेल. असा तुमचा नॉर्मल जो एक आहार आहे लंचचा तुम्ही ठेवू शकता. आता यामध्ये जर का काही रुग्णांना दोन्ही वेळेस गोळ्या असतील आणि त्यांना मीठमध्ये हायपोग्लायसेमिक वाटतं म्हणजे स्नॅक्सच्या वेळेस, चेंज स्लाइड, एक्सक्यूज मी, स्लाइड, तर तुम्ही स्नॅक्स जे लिहिले मी लंच आणि डिनरच्या मधला जो मी स्नॅक लिहिलाय तिथे नक्कीच तुम्ही एक फ्रूट खावं. फ्रूट प्रत्येक मधुमेह रुग्ण फ्रूट खाऊ शकतो, पण फ्रूट खाण्याची वेळ ही महत्वाची असते. सो जर 2 चांगली वेळ आहेत, एक दोन्ही जेवणाच्या मध्ये आणि किंवा एक सकाळी. तर सकाळी नाही खाता आलं, तुम्ही जेवण पहिले करत असाल तर या ठिकाणी तुमचं एक फळ खाल्लंच गेलं हवं. आणि फळ सीझनल हवं. सगळी फळं खाता येणार. अनटिल अनलेस ब्लड शुगर अगदी 250च्या वर असेल तर तुम्ही टाळावं. आणि पोटॅशियम लेवल्स हाय असतील तर. अदरवाईज मधुमेह रुग्ण सगळी फळं खाऊ शकतात. खाण्याची वेळ महत्वाची ती. आणि रात्रीचं जेवण सिंपल गणित आहे त्याला. दुपारचं जेवण तुम्ही जे केलं आहे त्याच्यापेक्षा 1/4, निम्म नाही म्हणणार, 1/4 रात्रीचं जेवण कमी असलं पाहिजे. म्हणजे सकाळी तुम्ही 2 भाकऱ्या खाल्ल्या असतील, भाजी, वरण, सलाड, तर रात्री तुम्ही 1 किंवा 1.25 या पद्धतीने तुम्ही चेंज करायचं आहे. काहीतरी वेगळं आहार म्हणजे एकदम ओट्सची खिचडी सुरू केली, क्विनोआ खायला सुरुवात केला, उसळ खायला सुरुवात केली, असं नका करू. सुरुवातीला स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याच्याकडे वळायचं आहे. आणि झोपताना कोमट पाणी, झोपताना म्हणजे अगदी एकदम झोपण्याच्या वेळेस नाही, पण डिनर झाल्यानंतर 1-1.5 तासांनी 1 ग्लासभर तरी गरम पाणी तुमचं प्यायला गेलं पाहिजे. आणि जेवण करताना पाणी पिऊ नका. डायबेटिक रुग्ण जे असतात, गोळी पण घ्यायची असेल तर किमान अर्धा तास थांबून तुम्ही ती घ्या वाटलं असं. किंवा जी पहिली असेल तर पहिल्याला प्रॉब्लेम नाही, जेवणाच्या अगोदरच्या पाण्याला प्रॉब्लेम नाही, पण जेवण झाल्या ग्लासभर पाणी पिऊ नका. औषध अगदी मॅन्डेटरी असेल तर घोटभर पाण्यात तुम्ही पिऊ शकता. 1 तासानंतर तुमचं पाणी पिण्याचं झालं गेलं पाहिजे. डायबेटिक रुग्णांनी दूध कम्प्लिटली वर्ज ठेवावं. दही, ताक नक्की घेऊ शकता. पनीर, दूध, चीज स्ट्रिक्टली बंद ठेवावं. चिकन, एग स्ट्रिक्टली बंद ठेवावं. अनटिल अनलेस तुम्हाला अश्युअर असेल ते गावठी आहे किंवा जे प्युअर कडकनाथचं ब्रँड आहे ते, त्याला ट्रेडमार्क आहे, तुम्हाला ते तुम्ही वेबसाईटला गेला तर कळेल. फिश नक्कीच खाऊ शकता. मटन 15 दिवसातून एकदा नक्कीच खाऊ शकता. दो फॅट पर्सेंटेज हाय असतो, पण
कम्पॅरेटिव्हली त्याच्यात हॉर्मोनल इंजेक्शन अँटीबायोटिक कमी असतात जे त्रासदायक असतात जनरली. तर नक्कीच तुम्ही 15 दिवसांनी मटनचा समावेश करू शकतात जे लोक नॉनव्हेज खाणारे असतील. बाकी दुसरं काही बंद करायची एकदम गरज नाही. भातही खाऊ शकता, पण भाकरी, भाजी, सलाड, वरण, भात असं नव्हे. भात खावासा वाटेल तर भाकरीचं प्रमाण थोडा कमी करा आणि भात ॲड करा, किंवा कम्प्लिटली भाकरी पोळी नाही आणि वरण, भात, भाजी, कोशिंबीर खाल्लाय तर कुठेही मनात गिल्ट नको की मी भात खात नाहीये, की माझी पोळी बंद आहे, की मला भाकरीच खावी लागतीये. कारण सगळे कर्बोदक आहे, आलटून बदलून सगळे तुम्ही खाऊ शकता. पुढचा प्रश्न डॉक्टर केळकर यांच्यासाठी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रेमाचा वर्षाव फक्त अन्नामार्फत दाखवला जातो. आग्रह करणे हा चांगल्या पाहुणचाराचा अनिवार्य भाग आहे असे समजले जाते. त्याचबरोबर सण, समारंभ, लग्न कार्य, कधी कुठे सहलीला जाणे हे चक्र सतत सुरू असते. आपण खूप वेळा ऐकतो की मित्र भेटतात आणि सांगतात, अरे मधुमेह तर तुझ्या जन्मभराचा सोबती आहे, आम्ही कधी कधीच भेटतो, मुलाचं लग्न काय परत परत होणार आहे का, गोड खाऊन टाक, कशाला एवढी पथ्य. किंवा घरोघरी आपण हे ऐकत असतो नेहमी की एवढं राबून एवढं कष्टाने मी एवढं सगळं बनवलं पण ह्यांना मुळी किंमतच नाही माझ्या करण्याची. तर अशा आग्रहाला बळी न पडता मधुमेहींनी काय दक्षता घेतली पाहिजे? अजून एक सूचना मॅम, उत्तर देण्याच्या आधी जर कोणाला काही प्रश्न असतील तर आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्या सरांना विचारायचं होतं, ते तुम्ही लेखी देऊ शकता. आपण जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचा प्रयत्न करूया. सर मागे बसले, त्यांना एक प्रश्न घ्यायचा होता. लिहून चिठ्ठ्या आहेत सर, तिथे घेऊ शकतो. येस मॅम. आणि खूपच छान प्रश्न आहे तुमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न तिने विचारलाय की हे सगळं होतं आणि मग आम्ही पथ्य कसं पाळायचं असंच ना. हो हो. कारण की माणूस हा उत्सवप्रिय आहे आणि आपल्या उत्सवामध्ये जेवण किंवा खाणं हे अत्यंत महत्वाचा भाग सांभाळला जातो. कारण की कुठल्याही लग्नाला आपण आशीर्वाद द्यायला म्हणतो, पण खरं तर कशासाठी जातात लोक? मस्त वेगळे म्हणजे जेवायला. कुठल्याही कार्यक्रम म्हणजे काय ते वास्तुशांती असो, समारंभ असो, नाहीतर लग्न समारंभ, आठवणीत राहतं ते उत्तम जेवण. बरोबर. आणि आमच्या नेमकं आपल्या मधुमेही लोकांना असं वाटतं की तिथे जाऊन आपल्याला जेवायचं नाही. तर माझ्या एक 2-3 सूचना मी आमच्या सगळ्या पेशंट्सला देत असते की एक म्हणजे आपल्याला तिथे मोह होतो कारण की आपण जायचंय आणि तिथे खाणार, म्हणून आपण सकाळपासून असं म्हणतो की आत्ता काही खायला नको, आपण जेवताना. ठीक आहे. मग त्याने होतं काय की तिथे थोडा उशीर होतो, मग भूक लागून जाते आणि मग भूक लागल्यानंतर आपला मेंदू काम करत नाही आणि मग जे समोर येईल ते आपण खात राहतो. आता माझं असं म्हणणं की तुम्ही थोडं का होईना, जसं यांनी सांगितलं की थोडा ब्रेकफास्ट, जरा हेल्दी फूड थोडं तुम्ही खाऊन जा. कारण की आपल्याला जावं असं वाटतं, त्यांचं एन्जॉय करावं असं वाटतं, लोकांना भेटावं असं वाटतं आणि आस्वादही घ्यावा असं वाटतं. तर मग आपण तसा आस्वाद द्यायला तुमचं डोकं शाबूत असतं, आपली शुगर लेवल चांगली असते, त्यावेळेला आपण बरोबर चूज करून त्यातल्या त्या कमी कॅलरीजचा पदार्थ आपण खातो. म्हणजे जेवायला घेताना आपण साधी पोळी घेऊ, कारण की हल्ली ऑप्शन्स ठेवतात. तुम्ही जेवताना बघितलं असेल की सगळे ऑप्शन्स असतात. मग साधी पोळी घेऊ, सलाड घेऊ, यांनी मॅडमने सांगितलं तसं आपण सलाड वाढून घेऊ, किंवा मग भाजी घेताना सुद्धा त्यातल्या त्यात कमी म्हणजे तंदूर भाजी असेल तर ती आपण घेऊ. कारण की हा प्रश्न नुसता इथे नाही, कारण की हल्ली हॉटेलमध्ये पण खूप लोक जेवायला जातात, फिरतीचा जॉब असतो. मग तिथे आपण काय ऑर्डर करायचं किंवा काय चूज करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण हे असताना थोडंसं पोट भरलेलं असतं ना की आपला मेंदू काम करतो आणि आपण बरोबर आपल्या डाएटचं आणि कमी प्रमाणात जरूर घेतो. थोडंसं गोड घ्यायला हरकत नाही, पण बाकीचे पदार्थ कमी करायचे असतात. म्हणजे इतर जे सगळे कॉन्शियस असतात आणि ते चीट डे म्हणून फॉलो करतात, तसंच मधुमेही पण करू शकतात. चीट डे असं म्हणायचं नाही, पण कमी प्रमाणात आपण सगळी एन्जॉयमेंट घेऊ शकतो. निदान वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या असतात निदानामध्ये. तर डॉक्टर मेहतेंना मला असा प्रश्न विचारायचा आहे की एक चाचणी जी आहे HbA1c टेस्ट, जी महत्त्वपूर्ण चाचणी म्हणून ग्राह्य धरली जाते, तर या चाचणीचे महत्त्व काय सर? मगाशी डॉक्टरने सांगितलं A1C ची व्हॅल्यू
HbA1c हे जे आहे आपल्या जी शरीरामध्ये जर रक्तामध्ये एक्सेस जास्त शुगर असेल ती साखर आपल्या ज्या तांबड्या रक्तपेशी असतात त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं त्याला चिकटते आणि ती जास्तीची शुगर याच्याने मोजली जाते. जेव्हा आपण रक्तातलं प्रमाण काढतो तेव्हा 2 आकडे लक्षात ठेवा, 56 आणि 65. 5.6 किंवा 6.5. जर 5.6च्या खाली असेल तर नॉर्मल, 5.6 आणि 6.5च्या आतमध्ये असेल तर प्री डायबेटिक आणि 6.5च्या पुढे असेल तर तुम्ही कन्फर्म डायबिटीस आहात. ही जी टेस्ट आहे ही 3 गोष्टीमध्ये महत्त्वाची असते. एक तर निदान व्हायचं असेल डायबिटीसचं, ही जर टेस्ट केली 6.5च्या वरती असेल तर समजायचं आपण डायबिटीस आहोत. दुसरी गोष्ट, आपल्याला जर डायबिटीस असेल आणि आपण रेग्युलरली चेक करत असाल याच्याने मागच्या 3 महिन्यामध्ये आपली शुगरचं प्रमाण कसं होतं हे 3च महिने का, कारण आपल्या तांबड्या रक्तपेशीचं वय हे 3 महिने असतं ॲव्हरेज आणि म्हणून 3 महिन्याची शुगर त्याच्याने मोजली जाते. तर आपल्याला जर डायबिटीस असेल तर आपण जर मोजली आणि ती जर 5.6 ते 6.5च्या असेल तर आपला डायबिटीस चांगला कंट्रोल आहे असं समजायचं. आणि तिसरा हा वर्ग आहे, सर तुम्ही ऍड करता रे, तिसरा जो वर्ग आहे की आपल्याला जर प्री डायबिटीसचं डायग्नोसिस हवं असेल की आपल्या फॅमिली हिस्ट्री आहे डायबिटीसची, आई वडिलांना डायबिटीस आहे, आईला किंवा वडिलांना आहे आणि आपल्याला जर त्याची संभावना वाटत असेल, आपलं जसं वय वाढतं तसं चेक करायचं असेल तर या निदानासाठी HbA1c दर वर्षातनं एकदा 40 नंतर अगदीच करायला हरकत नाही. हे आपल्याला त्याचं निदान होऊ शकतं. त्याला प्रायमरी निदान असं म्हणतात. म्हणजे ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेला असे होते की रुग्ण कुठल्या वेगळ्या आजारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातात आणि जेव्हा डॉक्टर साखर वाढीसाठी चाचण्या करून घ्या असं सांगतात आणि रुग्ण म्हणतात आम्हाला तर काहीच त्रास नाहीये, कधीच कुठलीच लक्षणं दिसलेली नाहीये, पण निदानात असे लक्षात येते की रुग्णाला मधुमेह आहे, म्हणजेच इन्सिडेंटल फाइंडिंग. तर याबाबत आपण काय सांगायचं? स्लाइड येण्यापूर्वी मी 1-2 छोट्या कॉमेंट्स करतो. सोमाणी मॅडमने त्यांनी सविस्तर डाएटबद्दल सांगितलं, परंतु बऱ्याच लोकांना डाएट ऐकायला वेळ नसतो, फॉलोअप करणं तर वेगळीच गोष्ट. त्यांना झटकन डाएट सांगायचं मी काय सांगतो, तुम्ही पोळी भाजी खाता का, ते म्हणतात हो. मी जरा तुम्ही भाजी पोळी खा, एका वाक्यात डाएट. भाजी जास्त का पोळी कमी खा, कार्बोहायड्रेट्स कमी करा. आणि जेव्हा आपण कुठेही लग्न समारंभाला वगैरे जायचा प्रसंग असतो तेव्हा श्रीकृष्णाचा धावा करायचा. तो कसं सांगतो, अर्जुना मोहावर, आणि ते लक्षात ठेवायचं आणि मोहाच्या गोष्टी थोड्या टाळायच्या. A1c बद्दल एक छोटीशी कॉमेंट की आपल्या भारतामध्ये ॲनिमियाचं प्रमाण खूप जास्त आहे, विशेषतः ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये. तर त्यांच्यामध्ये A1c टेस्ट थोडीशी फसवी असू शकते, तेव्हा हिमोग्लोबिन पण तपासा आणि A1c पण तपासलं पाहिजे. आणि ते कुठल्या पद्धतीने केलेलं आहे हे सुद्धा आता मॅडमने मला कालच सांगितलं की लॅब कुठली हे पण महत्वाचं आहे, कुठल्या मेथडने तपासले हे पण महत्वाचं आहे. त्याचा उल्लेख त्या रिपोर्टवर असला तर जास्त चांगलं. इन्सिडेंटल डायबिटीस, इथे घड्याळाचं चित्र काढलं आहे, त्याच्यात काटे नाही आहेत, त्याचा राजकीय परिस्थिती काही संबंध नाही आहे. तर इन्सिडेंटल डायबिटीस 2 वेळा असू शकतो की सपोज तुम्ही LICचं पॉलिसी काढायला गेलात तर मेडिकल चेकअप होतो, तेव्हा त्याच्यामध्ये शुगर तपासणी आता अगदी कॉमन झालेली आहे आणि सापडते किंवा साखर वाढलेली आहे आणि त्याच्यानुसार त्याचं पॉलिसीचा प्रीमियम वाढतो कमी होतो काय असेल ते. नंतर नोकरी पूर्वसुद्धा आधी तपासणी होते आणि जसं आता मॅडमने सांगितलं तिशीमध्ये सुद्धा मधुमेह सापडतात, तेव्हा नोकरी अगदी तरुण लोकांना सुद्धा ही तपासणी तो मधुमेह आहे असं आढळून येतं. कधी कधी त्या माणसाला वाटतं की आपली नोकरी जाईल मिळेल का नाही काय ते. आणि तिसरं म्हणजे ऑपरेशनच्या आधी लक्षणं नसताना सुद्धा डॉक्टर इन्सिस्ट करतात की तुम्ही शुगर तपासलीच पाहिजे, कारण मधुमेह बऱ्याच वेळा छोट्या पावलांनी सगळ्यात केलेला असतो. तर जेव्हा अशा कंडिशनमध्ये मधुमेह असं समजतं तेव्हा आम्ही म्हणतो ही चांगली बातमी आली की आपल्याला काही गुंतागुंत होण्याच्या आधी मधुमेह समजलं, आपल्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळेल. परंतु कधी कधी परिस्थिती थोडीशी विचित्र असते की एखादा माणूस
हृदयरोग तज्ञांकडे जातो हृदयाच्या तपासणीसाठी, त्याला सायलेंट हार्ट अटॅक आलेला असतो, म्हणजे छातीत न दुखता, आणि तेव्हा लक्षात येतं की हे मधुमेहामुळे झालेलं आहे. ही थोडीशी दुःखकारक बातमी आहे, वाईट बातमी आहे. तसंच एखादा पेशंट डायलिसिसपर्यंत पोहोचतो, कधी शुगर तपासलीच नाही आणि एकदम पायावर सूज झाली, तपासलं, किडनी खराब झाली आणि कारण काय तो मधुमेह. किंवा गँग्रीनचे पेशंट डॉक्टर नेतेने तर बरेच बघितले असतील की डायबिटीस आहे त्या माणसाला माहितीच नसतं, कुठेतरी काम करताना खिळा लागतो, खडा टोचतो, आतमध्ये शिरलेला असतो, नंतर पाय सुचतो आणि मग सर्जिकल इंटरव्हेन्शनची गरज पडते. आणि अशा वेळेला तपासायला समजतं किंवा साखर आहे. आणि एखाद्या पुरुषाला तरुण वयात मधुमेह असल्यामुळे 35-40 मध्ये सुद्धा लैंगिक दुर्बलता येऊ शकते आणि त्याचं कारण अगदी साध्या तपासणी कळू शकते मधुमेह आहे. अशा वेळेला वाटतं की थोडंसं उशिरा निदान झालं म्हणून थोडीशी वाईट बातमी, म्हणजे घड्याळाच्या काटे 10 पण असू शकतात आणि 5.5 पण असू शकतात. सर, वेळेअभावी आपण पुढचा प्रश्न पण तुमच्यासाठी घेऊया. तर आतापर्यंत आपल्याला मधुमेह या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्या तज्ज्ञांकडून मिळाली आहे. जसं की मधुमेह म्हणजे काय, त्याची पूर्वस्थिती, त्याचे वर्गीकरण, त्याची लक्षणे, त्यात घ्यायची दक्षता, विविध प्रकारच्या चाचण्या आणि मग झाले निदान. आता पुढे काय? तर पुढे अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजेच उपचार पद्धती. तर उपचार पद्धतीचे 4 स्तंभ आहेत: आहार, विहार, औषधे आणि जाणकार रुग्ण. तर वळूयात आपल्या पहिल्या स्तंभाकडे म्हणजेच आहार. बहुतेकांचे प्रश्न ह्याच्यातच आहेत आहाराबद्दल. सर, निरनिराळ्या प्रकारचे डाएट फॅड आहेत हल्ली, ज्याच्यासाठी खूप सारे लोक उत्सुक आहेत ऐकायला की माझा प्रश्न असा आहे की नेमका कुठला प्रकार योग्य आहे मधुमेहींनी? दिवसातून 2 वेळाच खाणे की दर 2 तासांनी थोडं थोडं खात राहणे? डायरेक्ट नावं न घेता मी प्रश्न विचारला आहे. फॅट हा शब्द कसा शॉर्ट फॉर्म माहिती आहे का? वन दॅट फेड्स अवे फास्ट. वन दॅट फेड्स अवे फास्ट इज फॅट. तर वेगवेगळे डाएट्स मधुमेह माणूस पाळत असतो, कधी स्वतःच्या मनाने, कधी मित्राचं ऐकून, कधी बायकोचं ऐकून, क्वचित प्रसंगी. आणि मुख्यतः म्हणजे पिअर प्रेशर असतो. आता हल्लीचे 2 डाएट्स खूप पॉप्युलर झालेले आहेत, ऋतुजा दिवेकर आणि जनेला दीक्षित डाएट. दोघांच्या एका स्पेलिंगमध्ये डी आहे डाएट. ऋतुजा दिवेकर हे थोडंसं सेलिब्रिटी डाएट म्हटलं जातं, कारण ते फार सिलेक्ट लोकांना आणि ते पेड आहे असं तसं दर 2 तासांनी खावं लागतं. प्रत्येक सामान्य माणसाला ते जमेलच असं काही नाही. ॲज अपोज टू दॅट दीक्षित डाएट हे मोफत आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा भारताच्या देशामध्ये मोफत आहे. नंतर पाळायला तसं थोडंसं सोपं आहे. ज्यांची मनशक्ती खूप चांगली असते किंवा पिअर प्रेशर झाले ते इझिली फॉलो करू शकतात, त्यांना ते महिने टाळता येतं. कधी कधी सामाजिक बंधनं त्याच्यामध्ये येतात की सपोज तुम्ही कोणाकडे गेलात संध्याकाळी 6 वाजता आणि तुम्ही सांगितलं नाही माझं जेवण तर झालेलं आहे, मी आता काहीच खाऊ शकत नाही, मग त्या लोकांना कधी कधी अपमान वाढू शकतो. ते सोशल कॉन्टॅक्ट कधी कधी कमी होऊ शकतात. प्रश्न असा आहे की कुठलं इफेक्टिव्ह आहे. तर आमच्या शास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीची ट्रायल व्हायला पाहिजे आणि सुदैवानं दीक्षित डाएटची ट्रायल आता महाराष्ट्रात सर्व ठिकाणी होत आहे आणि सांगायला आनंद वाटतो त्याची सुरुवात नाशिकपासून झालेली. आणि डॉक्टर जयसार, डॉक्टर प्रणाली केळकर, डॉक्टर माधुरी किर्लोस्कर आणि मी असे आम्ही सर्वजण आठवड्यातनं 1 दिवस IIM शालिमारच्या तिथे बुधवारी जे निश्चित डाएट फॉलो करतात त्यांना मार्गदर्शन करतो गोळ्यांबद्दल. त्यांचं गेले वर्षभर, गेल्या नोव्हेंबरपासून आम्ही रेकॉर्ड ठेवलेला आहे. अजून 5 ते 6 महिने हा अभ्यास चालणार आहे आणि त्याचे निष्कर्ष काय निघतात की किती लोकांना फायदा होतो नंबर 1, किती लोकांना फायदा होत नाही नंबर 2 आणि किती लोकांना जे दुष्परिणाम होतात हा नंबर 3. हे 3ही मुद्दे तपासले जातील आणि मग कोणाला का फायदा झाला, कोणाला का नाही फायदा झाला याचं ॲनालिसिस केलं. पण जोपर्यंत निष्कर्ष बाहेर पडत नाही किंवा कुठल्या तरी जर्नलमध्ये छापून येत नाही तोपर्यंत डॉक्टर लोक ॲक्सेप्ट करणार नाही. परंतु जो निष्कर्ष लवकर बाहेर पडला आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचला तर अधिकाधिक लोक तो
फॉलो करतील. एक अनुभव म्हणून सांगतो की ज्यांना नवीनच मधुमेह आहे लक्षात आलेला आहे, की ज्यांना थोड्याशाच गोळ्या आहेत आणि शुगर खूप वाढलेली नाही, 250 ते 8 वगैरे आहे, त्यांना दीक्षित डाएटचा फायदा चांगला होतो, कारण वजन चांगलं कमी होतं. त्या उलट ज्यांना दीर्घकालीन मधुमेह आहे, 12-15 वर्ष झालेले, खूप गोळ्या आहेत, अगदी इन्सुलिनच्या लेवलवर जाऊन पोचलेले आहेत, त्या लोकांनी दीक्षित डाएट खरं करू नये असं आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यांना मनातून इतकं वाटत असतं की आपण हे फॉलो केलं पाहिजे, करतात बिचारे, काहींना त्रास होतो, हायपोग्लायसेमिया होतो, कॉम्प्लिकेशन्स होतात, मग त्यांना ते सोडावं लागतं. पण याचं खरं उत्तर तुमच्या प्रश्नाचं, दिवेकर डाएटची ट्रायल ॲटलिस्ट मला तरी माहिती नाही कोणी करत असेल तर. जेव्हा हे 1.5 वर्षाची ट्रायल पूर्ण होईल, त्याच्या निष्कर्षाचं ॲनालिसिस होईल, स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस व्हावं लागतं, तेव्हा या प्रश्नाचं खरं उत्तर जर तुम्ही पुढचा प्रोग्राम घेतला तर मी देऊ शकेन. आहार तज्ञांना पुढचा याचाच एक उपप्रश्न असा आहे आपल्या श्रोत्यांकडून आला की ज्यांना मधुमेह नाही त्यांनी जर हा डाएट फॉलो केला तर ते मधुमेहाकडे वळणार नाही, असं आहे का? नाही. नॉर्मल जे आहेत ज्यांना डायबिटीज नाही आहे किंवा कुठलीही आजारची लक्षणं नाही आहेत, त्यांनी कधीही समतोल आणि बॅलन्स्ड डाएट घ्यावा. त्यांनी कुठले असे विविध प्रकारचे डाएट नाही करावे. बॅलन्स हा सगळ्यात महत्त्वाचा. आणि येता काळी कर्बोदकांचं प्रमाण एवढा जास्त वाढलं आहे आपल्या जेवणामुळे, आणि त्या उलट जे चांगले स्निग्ध पदार्थ आहे म्हणजे फॅटची जी क्वालिटी आहे ती पुअर झाली आहे. या 2 कॉम्बिनेशनमुळे इन्फ्लमेशन वाढतं बॉडीमध्ये आणि हार्ट डिसीज म्हणा, डायबिटीज म्हणा, याचा इन्क्रीमेंट आलेला आहे. तर कुठलाही जनरल माणूस असो, डायबेटिक पर्सन असो, कर्बोदकाचा कंट्रोल हा फार महत्त्वाचा आहे. आता काय होतं, आपण कर्बोदक कंट्रोल करतो पण भूक भागत नाही. तर एक बेसिक फंक्शन असतं सगळ्या न्यूट्रियन्सचा. त्यात फॅटचं बेसिक फंक्शन म्हणजे टू गिव्ह सटायटी. सटायटी म्हणजे पोट भरण्याचा एक समाधान. तर जेव्हा केव्हा तुम्ही कर्बोदकं कमी करता, फॉर एक्झाम्पल तुम्ही नेहमी 4 पोळ्या खात होता, तुम्ही 2 पोळ्यांवर आलात, सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल. मग कधी त्या माणसाने, तो जनरल असो डायबिटिक असो, थोडंसं प्रमाण ऑफ फॅट त्यांनी त्याच्या आहारात वाढवावं. तर कुठला फॅट वाढवावं म्हणजे सिंपल, 2 ज्वारीची भाकरीचं 1 ज्वारीची भाकरी केली आहे, त्याच्यावरती तूप लावा. तुम्ही जर का आमरस खाता आहे विच इज व्हेरी हाय इन कार्बोहायड्रेट, प्रत्येक डायबेटिक रुग्णांचा प्रश्न असतोच की मी तो खाऊ शकतो की नाही. तुम्ही थोडंसं पूर्वीच्या काळात गेला तर प्रत्येक जण आमरसमध्ये अर्धा टीस्पून तूप घालायचं, जी अगदी वैद्यकीय पद्धत जी आहे आमरस खायची. तर का? कारण इन्क्रीज ऑफ कार्बोहायड्रेटला कोणीही बॅलन्स ऑफ करणं म्हणजे ते आहे गुड क्वालिटी फॅट. तर एक जनरल माणसांनी, एक सामान्य माणसांनी, रुग्ण असो किंवा नसो, कर्बोदकाचं प्रमाण कमी करा. आपण जे मिड टाईम स्नॅकिंगही करतो, आपण कुरमुरे करतो किंवा असं, तर त्याच्याऐवजी जर का आपण फुटाणे खायला सुरुवात केली, विच इज अगेन अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन ऑफ प्रोटीन. कारण एशियन म्हणून आपण प्रथिनं कमी खातो, प्लस आपल्याला भीती असते की प्रथिनं वाढवलेत म्हणजे युरिक ॲसिड वाढणार आहे, म्हणून बरेच लोक डाळ खात नाही रोजच्या जेवणामध्ये. पण युरिक ॲसिड वाढण्याचा जो मेन मुद्दा तुमच्या बॉडीमध्ये असलेल्या जास्त चरबीमुळे आहे, डाळ खाल्ल्यामुळे नाही आहे. तर जर का तुम्ही बॅलन्स आहार ठेवला, पोळी भाजी वरण कोशिंबीर, तुम्हाला कधी क्रेविंग्ज नाही होणार. पण तुम्ही एका वेळेस जास्त खाण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच तुम्हाला क्रेविंग होणार. सो इट शुड बी बॅलन्स. आणि कर्बोदकाचा कंट्रोल हा शिकला गेला पाहिजे. तो जेव्हा तुम्ही शिकला, तुम्ही बॅलन्स ऑफ फार व्यवस्थित करू शकता, डायबेटिक किंवा नॉन डायबेटिक. पण त्याची गॅप भरण्याचं काम फक्त एक फॅट करू शकता, आणि गुड क्वालिटी फॅट. त्यात आपले नट्स येतात, घरातलं केलेलं तूप येतं, कच्ची घाणीचे तेल येतात, तेलबी येते. ह्या सगळ्या गुड क्वालिटी फॅट आहेत. केळकर मॅडम, मला एक प्रसंग आठवला की एक रुग्ण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर रुग्णाला म्हणतात की सकाळी उठल्यावर थोडं गरम पाणी पीत चला, काही दिवसात बरं वाटेल. तर रुग्ण म्हणतो काही उपयोग नाही, 20 वर्षांपासून मी तेच करतोय. फरक एवढा की माझी बायको त्याला चहा म्हणते. म्हणजे मधुमेहींनी अतिशय बेस्वाद, पूर्णपणे साखर सोडून असंच जीवन व्यतीत करायचंय. गूळ
मध हे त्याला पर्यायी म्हणून आपण वापरू शकतो का? कितपत योग्य आहे असं करणे? आणि पुढचा प्रश्न मला आहार तज्ञांना असा विचारायचा आहे की आपल्याला बाजारात रासायनिक पदार्थ आर्टिफिशियल स्वीटनर्सच्या नावाने अगदी सहज उपलब्ध आहे, तर ह्याचा वापर करावा की नाही? पहिला तुझा प्रश्न चहाचा, कारण की आपण सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न उठला की आपलं सुरुवातच चहाने होते. जरी आपण ऐकलं रश्मीचं की नका चहा करू, पण ॲटलिस्ट एकदा असा दोसाने आपल्याला चहा प्यावासा वाटतो. मग अशा वेळेला तिचा प्रश्न आहे की साखर टाकायची का नाही, का गुळ टाका, का मध टाका. आता तुम्ही रश्मी ते सांगेलच तुम्हाला की तसं बेसिकली गुळ आणि साखरेच्या प्रॉपर्टी सारख्याच आहेत, कॅलरीज सारख्याच आहेत. पण गुळाचा ॲडव्हान्टेज आहे की जसं तुम्हाला आता pH 7 हे तुम्हाला मुवमेंट माहीत असेल की त्याचा pH खूप बॅलन्स्ड असतो आणि त्यातल्या त्यात साखर दगडापेक्षा मीठ बहुत असं थोडंसं गुळ टाकून आपण घेऊ शकता, पण प्रमाण कमीच. म्हणजे गुळाचा शिरा करून खायचा आणि मग काय हरकत आहे का, असं मला विचारतात. तर साखरेच्या ऐवजी गुळ खायचा का, तर त्याचे निम्म्या किंवा पाव प्रमाणात थोडंसं खायला हरकत नाही. आणि दुसरा तुझा प्रश्न होता की म्हणजे गुळ आणि मध हे हां, आणि दुसरा मधाचा. आता मध किंवा स्वीट अँड तेवढ्याच कॅलरीज देतो, फक्त मधाला परत ॲडव्हान्टेज हा आहे की ते स्लोली ॲब्सॉर्ब होतं. म्हणून साखरेने जो एकदम पीक असतो तो मधाने वाढत नाही. म्हणून मधाला थोडासा ॲडव्हान्टेज नक्कीच साखरेपेक्षा आहे. पण कॅलरी काउंट करायला गेलं तर अल्टिमेटली त्या सारख्याच आहेत, फक्त ॲब्सॉर्प्शन स्लो झाल्यामुळे त्यांचा ॲडव्हान्टेज आहे. अच्छा. आणि सोमाणी मॅडम, अन्नाला किंवा पेयाला गोडी आणणारे रासायनिक पदार्थ जे बाजारात उपलब्ध आहेत, तर त्यांचा वापर करावा का? नक्कीच नाही. देवानी बॉडी नॅचरल सबस्टन्स ॲब्झॉर्ब करण्याकरता बनवलेली आहे. तर कुठलाही आर्टिफिशियल केमिकल कॉम्पोनंट ॲज अ फॉर्म ऑफ स्वीटनर किंवा जे साखरला रिप्लेस करणार नका वापरूयात. कारण हे बरेच त्यातले आस्पार्टेम म्हणा, सॅकरिन म्हणा, स्पेसिफिकली आस्पार्टेम इज बॅन्ड इन US. आणि पण ते बरेच कोलामध्ये किंवा जेव्हा आपण शुगर फ्री बघतो कुठली गोष्ट शुगर फ्री आहे, तर ते इट इज मॅन्डेटरी मेड विथ आस्पार्टेम. तर नक्कीच यांचा वापर नसावा. पण त्यात काही नॅचरल सबस्टिट्यूट आहे ज्याला आपण स्टिविया म्हणतो. स्टिविया एक हर्ब आहे, जसं तुळस आहे तसं स्टिविया एक हर्ब आहे. तुम्ही स्टिवियाचं एक पान खाऊन बघाल, एवढा गोड लागतो. इट्स लाईक तुम्ही तोंडामध्ये मध घातला, एवढा गोड असतो. आणि इझिली अवेलेबल असतात नर्सरीमध्ये. ॲग्रिकल्चर ऑफ पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ पुण्यात जे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे त्यात हे दोन जे रिसर्च वर्क चालू आहेत, एक स्टिवियावरती आणि दुसरं म्हणजे एक मॉन्क फ्रूट करून पण एक शुगरचा सबस्टिट्यूट येणार आहे. इट्स अगेन अ फ्रूट. तर स्टिविया एक हर्ब आहे, मॉन्क फ्रूट एक फ्रूट आहे. अगदी 10,000 टाईम गोड आहे ते शुगरपेक्षा. म्हणजे तुम्ही तोंडात घातलं की तुम्हाला वाटतं की साखरपेक्षा काहीतरी गोड घातलेलं आहे तुम्ही. तर मॉन्क फ्रूटला अजून वेळ आहे याला मार्केटला, पण स्टिविया नक्कीच आहे. स्टिवियाची पावडरही असते, स्टिवियाच्या गोळ्या सुद्धा असतात. पण माझं प्रिफरन्स वुड बी स्टिवियाचे जे पानं तुम्ही सुकवून वापरू शकता. तुमच्या चहामध्ये चहाचं पाणी जेव्हा तुम्ही उकळायला ठेवतात त्यात तुम्ही घालू शकता. पण स्टिवियाचा वापर तुम्ही लाडू करता किंवा लापशी करता किंवा शिरा करता तेवढं ते ॲप्रोप्रिएट नाही, त्याचं टेस्ट जमत. आपली जी टेस्ट एक जमली आहे ती त्याला तुम्ही बदलू नाही शकत. तर प्रमाण कमी वापरा साखर किंवा गुळाचा, जसं मॅम म्हणतात. पण नक्कीच जो प्रिय आहे आपला चहा, कॉफी किंवा ग्रीन टी आणि लेमन टी, त्यामध्ये उत्तम प्रकारे स्टिविया मिक्सअप होतं. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही नक्कीच वापरू शकतात. आर्टिफिशियल स्वीटनर कम्प्लिटली नाही. आपण ट्रीटमेंटकडे जायच्या आधी रश्मीताई तुम्ही काही विधानं केली ना, त्यावर श्रोत्यांना खूप ऑब्जेक्शन आहे. एक तर दूध का पिऊ नये प्री डायबेटिकने, कोणाला कळलं नाही. थोडक्यात एक वाक्यात उत्तर द्या. दुधात सगळ्यात जास्त हाय अमाऊंट ऑफ अँटीबायोटिक्स आणि ऑक्सिटॉक्सिन हॉर्मोनचा समावेश असतो. यामुळे जेव्हा आपण दूध घेतो, आपली बॉडी जेव्हा हॉर्मोनली चॅलेंज आहे, इन्सुलिन हा शुगरला बॅलन्स करतो, इट्स अ हॉर्मोन. तर कुठलाही हॉर्मोन आणि अँटीबायोटिक जास्त प्रमाणात बॉडीमध्ये शिरल्यावरती इन्फ्लमेशन रेट वाढतं आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचं प्रमाण वाढतो. म्हणून दुधाचा वापर नव्हे. पण तुम्ही ऑर्गॅनिक दूध असेल, तुम्हाला कन्फर्मेशन असेल ती खरंच ऑर्गॅनिक आहे, क्रॉस ब्रीड पण नाही,
जशी गीर आहे, कंक्रेज आहे, साहिवाल आहे, या ब्रीड्स असतील तर नक्कीच तुम्ही त्याच्या दुधाचा समावेश करू शकता, पण कमी प्रमाणात. दूध खायचं तर गाईचं का म्हशीचं? हां, अगदी. तूप खा. पहिलं त्याला प्रेफरन्स घरी गेलेलं. घरी म्हशीचं होत असेल तर प्लीज म्हशीचं का, बाजारात आपण नक्कीच नका घेऊया. पण येस, तुम्ही व्हॅल्यू वाईज म्हणाल किंवा न्यूट्रिशन कंटेंट वाईज म्हणाल तर गाईचं तूप हे जास्त होतं. अंडी आणि दूध बंद केलं तर त्याच्याऐवजी काय खायचं? उसळी आहेत, डाळी आहेत, किती प्रकारची उसळ आहेत. आपण फक्त मूग आणि मठपर्यंत सीमित असतो. मूग, मठ, चवळी, चणा, राजमा, छोला, काळे चणे, हरभरे, काळे बीन्स एवढे आहेत, आपण कधीच त्यांचा समावेश करत नाही. तर नक्कीच हे सगळ्या डाळी, मूग डाळ, तूर डाळ, लेंटिल्स, मसूर, उडीद, सगळ्या विभिन्न प्रकारचे तेलबी आहेत, हे तुम्ही घेऊ शकतात. चणा, बेसन म्हणजे जे चणा डाळापासून जे आपण बनवतो त्याचा वापर जास्त करा. प्रत्येकाला वाटतं चणा इज समथिंग रॉंग, हाय ॲसिडिटी करतं, तर त्याला एक स्पेसिफिक आहे. बेसन खाताना किंवा चणा जेव्हा तुम्ही घेताय त्याला थोडं तरी तूप किंवा कच्ची घालतं तेल असलं पाहिजे सोबत, त्याचं ॲब्झॉर्प्शन करता. फक्त तुम्ही धिरडे खाल्ले बेसनचे करून आणि त्यात तूप तेल घातलं नाही तर नक्कीच तो त्रास करणार आहे तुम्हाला. पण त्यात थोडं भाजी आणि थोडंसं तुपाचं प्रमाण असेल तर नक्की तो फायदा करेल. मॅडम, पुढचा प्रश्न 2-3 प्रश्नांमध्ये ते आलेला आहे की डायबिटीज पेशंट्सने आंबा, चिक्कू, सीताफळ, केळी खावी की नाही? नक्की येस. फक्त ज्या रुग्णांचे पोटॅशियम लेवल्स हाय असतील, कारण वन ऑफ द कॉम्प्लिकेशन ऑफ डायबिटीज किडनी डिझीज आहे, त्यांचे पोटॅशियम लेवल्स हाय असतील तर नक्की हे जे 5 फळं आहेत जे म्हटलं तर हे सगळे हाय इन पोटॅशियम आहेत, हे टाळावे. पण ज्यांची शुगर बॅलन्स्ड आहे, सीझन वाईज जेव्हा आंबा असतो, जेव्हा सीताफळं असतात, जेव्हा केळी असते, नक्कीच खावे. फक्त जेवणासोबत खाऊ नका, जसं आमरस, पोळी, वरण, भात, भाजी असं नाही. फळांची खाण्याची वेळ फॉर डायबिटिक एक सकाळ किंवा एक दुपार, म्हणजे 2 जेवणाच्या मध्ये. मराठीत अशी म्हण आहे की साखरेचे खाणार त्याला देव देणार. म्हणजे जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो. त्यात देव पावण्यासाठी आणि मनातील इच्छापूर्तीसाठी येतो उपवास. तर प्रश्न असा आहे की मधुमेहींनी उपवास करणे योग्य आहे की नाही? प्री डायबिटिक स्टेज आणि बेसिक औषधं म्हणजे OHO ड्रग्सवर जे असतील त्यांनी नक्कीच उपवास करू शकतात. इन्सुलिन डिपेंडेंट जे असतील किंवा जे इन्सुलिन घेत असतील त्यांनी उपवास अंडर सुपरविजन. आणि जे मधुमेह रुग्ण असं म्हटलं प्री डायबिटिक आणि गोळ्यांवरती आहात त्यांनीही उपवास करताना काही घटक डोक्यात ठेवून चालावेत. सुरुवातीला पहिले ट्रायल करून बघायचा नेहमी. तो सिंपल ट्रायल आहे, 3 दिवसाचा ट्रायल आहे तो. 3 दिवसांचा आहार असा असला पाहिजे त्या व्यक्तीने. तो त्यांनी पूर्णपणे केला आणि शुगर लो नाही झाली आणि त्याच्या बॉडीमध्ये त्याला बरेच चेंजेस आढळल्यात तर नक्कीच त्याने उपवास करावं. पण अगेन अंडर डायटिशियन अँड डॉक्टर्सच्या सुपरविजननी. ते 3 दिवस असं आहे की 12 वाजेच्या आत, सकाळपासून उठल्यापासून 12 वाजेच्या पर्यंत जेवढी फळं आहेत तुम्ही खाऊ शकता. 12 ते 3 तुमचा लंच टाइम आहे, तेव्हा भरपूर सलाड खायचंय तुम्हाला आणि काहीतरी स्मॉल अमाऊंट ऑफ कार्बोदक म्हणजे चतकोर पोळी किंवा चतकोर भाकरी आणि भाजी किंवा वरण. म्हणजे पूर्ण एका प्लेटमधलं 3/4 कच्ची भाजी असेल आणि 1/4 फक्त तुमचं चतकोर पोळी किंवा भाकरी किंवा 4 ते 5 चमचे वरण भात असेल. आणि सेम फॉलोज फॉर डिनर. या पद्धतीने 3 दिवस करून बघावं. यांनी तुमच्या शुगर एकदम लो नाही गेल्या, मेंटेन झाल्यात. इनफॅक्ट हाय शुगर थोड्या प्रमाणात बॅलन्स ऑफ झाल्यात तर उपवास करू नक्कीच तुम्ही उपवास करू शकता. ओके. आता वळूयात आपल्या औषधी उपचारांकडे. केळकर मॅडम, गोळ्या घेणे सुलभ त्याचप्रमाणे किंमत देखील परवडणारी असल्यामुळे अत्यंत लोकप्रिय उपचार पद्धतीच्या प्रकारात मोडते. परंतु मधुमेहींनी नेमक्या कुठल्या प्रमाणात आणि कुठल्या प्रकारची औषधे घेतली पाहिजेत हे तज्ज्ञ कसं ठरवतात? बरोबर, कारण की ही सगळीच क्युरिओसिटी पेशंटला असते की यांना हे औषध आणि मला हे औषध का. तर अशा वेळेला पेशंटचा डायबिटीस किती वर्ष जुना आहे, नवीन झाला आहे का जुना झाला आहे, किंवा त्याचे ॲक्टिव्हिटीज किती आहे, म्हणजे तो बैठा काही व्यवसाय करतो का अजून काही आहे. तिसरं म्हणजे त्याचं वय काय आहे, त्याचं वजन काय आहे, त्याला काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, हे सगळं बघून
आपण त्यांची औषधं देतो ती जवळजवळ 5-6 नवीन आम्ही ज्याला शिकत होतो त्याला 2 आणि 3 प्रकारची औषधं होती आणि आता 5-6-7 प्रकारची औषधं आपल्याला ट्रीटमेंट द्यायला आहेत. फक्त प्रत्येक वेळेला जसं तुम्ही आधी जसं सरळ म्हणाले की प्रत्येक वेळेला आपल्याला पेशंटच्या या सगळ्यांबरोबर पॉकेटचाही विचार करायला लागतो. कारण की काहीतरी नवीन औषधं आहेत पण ती पेटंटमध्ये असतात, मग ती औषधं महाग असतात. मग ती महाग औषध म्हणजे ती औषध खूप पॉवरफुल आहे का असं लोक विचारतात, की आकार मोठा आहे मग ते औषध खूप गैरसमज खूप आहे. गैरसमज खूप असतात. त्यामुळे तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही जरूर प्रत्येक डॉक्टरांना विचारा की तुम्ही हे औषध मला का दिलं. ओके आणि ओके सर, पुढचा प्रश्न आपण असा घेऊया की दीर्घकालीन टिकणाऱ्या या आजारापासून मुक्त होण्याकरिता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथीजकडे वळतात. म्हणजेच ॲलोपॅथी बरोबरच आयुर्वेदा, होमिओपॅथी. तर अशा मल्टिपल पॅथीज फॉलो करणं परिणामकारक आणि सुरक्षित आहे का? नाशिक हे रामासाठी प्रसिद्ध आहे ना. मग एकवचनी एकपत्नी पाहिजे. तुम्ही एका पॅथीवर विश्वास ठेवा. तुम्हाला ज्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे तीच पॅथी पाळा. खिचडी करू नका. हा प्रश्न क्लिनिकमध्ये सगळ्याच डॉक्टरांना वारंवार विचारला जातो की आम्ही अमुक बाबांचं घेतो, नाव नाही घेत त्यांचं आता, कळलंय लोकांना कोणाचं ते, किंवा आयुर्वेदिक घेतो, होमिओपॅथी घेतो, अमुक घेतो, तमुक घेतो, ते करू का? म्हटलं तुम्ही ज्यांची उपचार घ्यायची इच्छा आहे त्यांना विचारा की हे ॲलोपॅथी बदल केलं तर चालेल का? त्याच्या लगेच उत्तर तयार असतं, नाही नाही नाही. ते म्हणतात तुमचं सगळं चालू ठेवा, फक्त आमचं हे नाही. कारण इफेक्ट ठरवून त्यांच्या औषधाचा, साईड इफेक्ट ठरवतो आमच्या औषधाचा, असं आहे. तर तुम्ही सांगा इथल्या लोकांच्या मुलाची किंवा मुलीची डिलिव्हरी कुठे झाली? आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये झाली, होमिओपॅथिक हॉस्पिटल झाली का ॲलोपॅथिक हॉस्पिटलमध्ये? आणि जन्म झाल्यावर बाळाला तुम्ही पहिल्यांदा औषध कुठलं देता? ॲलोपॅथिक औषध देता. पोलिओचे डोस पाजता, वॅक्सिन देता, नंतरही बरेच दिवस त्याला ॲलोपॅथीचे औषध चालू ते चालतं. पण तुम्हाला ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट मला गोळ्या देऊ नका डॉक्टर, आम्ही कशाला देऊ तुम्हाला गोळ्या? पण त्याचे साईड इफेक्ट आम्हाला माहिती आहे आणि ते माहिती असल्यामुळे आम्ही जसं मॅडमने सांगितलं कुठल्या प्रकारची गोळी निवडायची हे डॉक्टरचं स्किल आहे. सगळ्याच गोळ्या सगळ्याच पेशंटना चालतील असं नाहीये. महत्वाचा मुद्दा आहे की ह्या पॅथीमध्ये निदान कसं करतात, त्या फक्त उपचार पद्धती आहेत. तुम्ही त्यांना सांगा तुम्ही तुमच्या पद्धतीने निदान करा. ब्लड शुगरचा रिपोर्ट मागू नका, कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट मागू नका, ECG मागू नका. मी तर म्हणतो स्टेथोस्कोप पण वापरू नका. तुमच्या पद्धतीने निदान करा, तुमच्या पद्धतीने उपचार करा, तुमच्या पद्धतीने आजार पुढे जाते का मागे जाते हे ठरवा. औषधाची मात्रा कशी ठरवायची तेच त्यांचं ठरवू शकतो. त्याला जर ब्लड शुगर रिपोर्ट काढायची काही गरज नाही. कारण की मी काय म्हणते, मला जर असे प्रश्न लोकांनी विचारले ना की ही पॅथी घेऊ का, तर आम्ही म्हणतो की जसं सरांनी सांगितलं की आमची औषधं बंद करा, त्या डॉक्टरांचं फुल घ्या आणि मध्ये मध्ये तपासत राहा. होतं काय, मला काहीच त्रास झाला नाही. पण त्रास काही झाला नाही म्हणजे शुगर वाढली नाही असं नसतं. सो अशा वेळेला तुम्ही स्वतःवर लक्ष ठेवा, तर डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि मग काही वेळेला दोघांचं कॉम्बिनेशन त्यांच्या दोघांच्या बोलण्याने आपण नक्कीच करू शकतो. म्हणजे कुठलेही बदल तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करायचे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तो पेशंट सिरियस अवस्थेत पोहोचतो तेव्हा हे लोक जबाबदारी ढकलतात आणि म्हणतात ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा, इन्सुलिन घ्या, काही करा आणि बरं झालं की थोडंसं आमच्याकडे घ्या. हे नको, पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. अगदी राईट अप टू डेथ. मी तर म्हणतो डेथ सर्टिफिकेट कधी तुम्हाला आयुर्वेदिक डायग्नोसिस सापडतं का? किंवा याला कफ जास्त झाला म्हणून मेला किंवा वाद कमी झाला म्हणून मेला, काही नाही, कधीच नाही. ॲलोपॅथिक डायग्नोसिस असते. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस हा ॲलोपॅथीशी बांधलेला आहे हे लक्षात घ्या. हे शास्त्र आहे पण त्याचा पुरेसा अभ्यास झालेला नाहीये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्यापारी वृत्तीच्या लोकांच्या हातात गेलेले, त्यामुळे ते जास्त धोकादायक आहे. याचा सगळा विचार करून प्रत्येकाने ठरवावं. स्वातंत्र्य आहे कुठली पॅथी घ्यायची, पण एकच पॅथी घ्या, मिक्स करू नका. मधुमेहाच्या रुग्णात इन्शुलिनची खरी अथवा सापेक्ष कमतरता असते
आणि म्हणूनच मग इन्शुलिन इंजेक्शन हे मधुमेह काबूत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून रामबाण औषध म्हणून बघितले जाते. परंतु सर्वसामान्यांमध्ये इन्शुलिन या शब्दाचीच भीती दडलेली आहे. याबाबत मॅडम आम्हाला प्लीज मार्गदर्शन द्या. बरेचसे रुग्ण येतात आणि सांगतात मला 10 प्रकारच्या गोळ्या द्या, परंतु इन्शुलिन पासून लांब ठेवा. नाही मला असं नाही येते slide, नाही येते slide. इन्सुलिन बेसिकली इन्सुलिन म्हटलं की प्रत्येक मधुमेही रुग्ण Meter घाबरतो. आहे. म्हणा तुम्ही किती औषध द्या, महागाची औषध द्या, मी 4 वेळेला औषध घेईन पण तुम्ही इन्सुलिन देऊ नका. पण बेसिकली इन्सुलिन इज गुड, कारण की हे जे आहे ना याचा आपल्याला फायदाच होतो. जे टाईप 1 डायबिटीज आपण आज त्याचं फारसं डिस्कशन केलेलं नाही आहे, कारण की आपले मोस्ट ऑफ द रुग्ण टाईप 2 मध्ये मोडतात. पण टाईप 1 डायबिटीसना कुठलीही औषध तुम्ही द्यायचा प्रयत्न केला त्याचा फायदा होत नाही. आणि इन्सुलिन म्हणजे इन्सुलिनच त्यांना लागतं, कारण की त्याच्याने ते कंट्रोल येतात आणि इतकं चांगलं आयुष्य जगतात की तुम्हाला ओळखू पण येते की टाईप 1 डायबिटिक आहे. आता ही सोनम कपूर जी इन्सुलिन घेते आणि ती तुम्हाला माहिती आहे अतिशय उत्तम ॲक्ट्रेस आहे. सो तर इन्सुलिन घेणं अशा लोकांना, मुलांना आणि इन्सुलिन डिपेंडंट डायबिटिक्स लोकांना अत्यंत गरजेचं असतं. आता प्रश्न असा की आपल्या मधुमेही रुग्णांमध्ये काय होतं की डायबिटीसचे आयुष्य म्हणजे बरेच वर्ष गेल्यानंतर इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी कमजोर होतात, त्याच्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं. मग अशा वेळेला ॲडिशन म्हणून आम्ही इन्सुलिन म्हणजे गोळ्या पण देतो आणि काही प्रमाणात इन्सुलिन ॲड करतो. काही काही वेळेला आपल्याला कसं असतं की बाई गर्भार आहे, प्रेग्नंट आहे आणि तिची शुगर वाढलेली आहे, जशी आपण तपासणी करायला लक्षात आलं, तर त्यावेळेला इन्शुलिनशिवाय आम्ही कुठलाच दुसरे औषध देत नाही. इन्शुलिन येतं इन्शुलिन इन प्रेग्नन्सी. कुठलीही शस्त्रक्रिया आहे, मेजर शस्त्रक्रिया आपल्याला करायची आहे, हार्ट अटॅक आलेला आहे, लकवा आलेला आहे, अशा वेळेला आपल्या ह्या जर गोळ्या चालू असतील तर त्या आम्ही थांबवतो आणि मग अशा वेळेला काही दिवस इन्शुलिन देतो. स्पेशली बायपास झाली, प्लास्टिक झाली की अशा वेळेला 2 ते 3 महिने आपण इन्शुलिनच देतो. त्याच्यामुळे काही वेळेला आपल्याला इन्शुलिन हे मस्त असतं. कधी कधी डायबिटीसमुळे इन्फेक्शन होतं आणि मग कीटोॲसिडोसिस नावाचा एक गंभीर आजार होतो आणि अशा वेळेला सुद्धा आम्ही गोळ्या देत नाही आणि फक्त इन्शुलिन आणि इन्शुलिन हेच देतो. म्हणजे इन्शुलिन हे आपल्यासाठी वरदान आहे, कारण की इन्शुलिनची ज्याला डिलिव्हरी हे झालं आपल्याला लक्षात आलं त्याला त्यावेळेला म्हणजे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं 1921ला. का? कारण की ते एकदम गेम चेंजर ठरलं डायबिटीसच्या मॅनेजमेंटमध्ये. म्हणून इन्शुलिन घाबरायचं नाही, ते आपल्यासाठी वरदान आहे हे लक्षात ठेवा. मधुमेह आला म्हणजेच त्याचा अविभाज्य भाग म्हणून येतात त्या गुंतागुंतीच्या व्याधी. तर थोडक्यात आम्हाला कॉम्प्लिकेशन्स बद्दल माहिती द्या सर. एक गोष्ट समजून घ्या की मधुमेह नुसता साखरेचा आजार नाही. मधुमेह हा रक्तवाहिन्यांचा आजार आहे आणि वाढलेल्या साखरेमुळे आतमध्ये अनेक जीवरासायनिक बदल होतात आणि त्याच्यामुळे रक्तवाहिनी हळूहळू खराब व्हायला लागतात आणि त्याचे दुष्परिणाम अनेक आहेत. महत्त्वाचे इथे दाखवलेले आहे की हृदयाचा कार्यक्षमता बिघडू शकते, हार्ट अटॅक येऊ शकतो, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्ताच्या वाहिन्यांमध्ये आतमध्ये चरबीचे थर साठले जातात. नंतर मूत्रपिंड हळूहळू खराब व्हायला लागतात, म्हणजे मूत्रपिंडातली जी गाळणी असते ती हळूहळू विरळ व्हायला लागते आणि मग त्यातनं प्रोटीन जायला लागतं. नंतर डोळ्याचे अनेक विकार असतात, त्यातला महत्त्वाचा आजार म्हणजे रेटिनोपॅथी, मागच्या पडद्यावर परिणाम होणे. मधुमेही लोकांना मोतीबिंदू सुद्धा लवकरच्या वयात होतो. मधुमेही लोकांना मगाशी सांगितल्याप्रमाणे अचानक विरळेपणा पण येऊ शकतो. ग्लॉकोमाचं किंवा काचबिंदूचं प्रमाण सुद्धा मधुमेहीमध्ये जास्त असतं. मज्जातंतू खराब होतात, तेव्हा काही लोकांना बधीरपणा येतो, काही लोकांना प्रचंड आग होते, रात्रभर झोप लागत नाही आणि संवेदना नसल्यामुळे त्यांना नकळत जखमा होतात आणि ते गँग्रीनपर्यंत जाऊ शकतं. हे गँग्रीनचं चित्र आहे आणि ह्या स्थितीला जेव्हा पेशंट जातो तेव्हा त्याचे बोटं काढणे किंवा पायाचा काही भाग काढणे अशा उपचार ते दुसरा मिळत नाही. नेक्स्ट लेवल. हे झालं शास्त्रीय माहिती, पण आपण डे टू डे आयुष्यामध्ये हे डायलॉग नेहमी ऐकतो. अहो जे दोन्ही किडण्या एकदम खराब झाल्या, त्यात
त्यातलं एकदम शब्द किंवा अचानक शब्दावर फार भर दिला असतो. काहीच त्रास नव्हता आधी, काहीच त्रास होता कारण त्या बाईंनी कधी जाऊन तपासलंच नव्हतं, डिटेल तपासणीच केली नव्हती, फक्त ब्लड शुगर तपासायचे. डोळ्यासाठी सगळीकडे जाऊन आले, मद्रास, अहमदाबाद, परंतु काहीच फायदा झाला नाही कारण खूप उशिरा पोहोचले होते. डॉक्टरांनी त्यांना बायपासच करायला सांगितलं, दुसरं काही सांगतच नाही, फक्त बायपास म्हणतात. का? कारण ॲथेरोस्क्लेरोसिस नावाचा आजार खूप वाढलेला असतो. तिचा गुडघ्यापासून पाय कापावा लागला कारण गँग्रीन झालेलं असतं. हल्ली यांचं माझ्यावरचं प्रेमच आटत चाललंय कारण त्या माणसाला लैंगिक दुर्बलता झालेली असते. अरे ऑफिसमधले घरी आला, जरा पडते म्हणून गेलीच, सडन डेथ, सायलेंट हार्ट अटॅक. हे सगळे मधुमेहांमधले कॉमन साईड इफेक्ट्स आहेत. ते डॉक्टरांना माहिती असतात, रुग्णांना कमी माहिती असतात किंवा कमी माहिती असून सुद्धा त्याच्याकडे कानाडोळा केला जातो. आणि जर थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपण हे सर्व टाळू शकतो. अशाच हा एक अजून एक हो slide. सर. कारण मधुमेहामध्ये फक्त साखरेची तपासणी ही अपुरी चाचणी आहे. मगाशी आपण बघितलं की विविध रंगाचे कप्स मी दाखवत होतो, कोणाच्या लक्षात आलं असेल तर माहिती नाही, आता विसरून जाऊया कप्सला. आणि आयसिंग अँड चेरी ऑन द केक. नेक्स्ट स्लाइड. संपूर्ण तपासणी आणि संपूर्ण उपचार. तर संपूर्ण तपासणी म्हणजे काय की साखरेची तपासणी तुम्ही तर केलीच, डॉक्टरांकडे गेला तर तुमचं ब्लड प्रेशर तपासणारच, परंतु डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासणी केली पाहिजे. त्यासाठी स्पेशालिस्ट डॉक्टरकडेच जायला पाहिजे, चष्म्याचा नंबर काढणाऱ्या माणसाकडे नाही. किडनीसाठी लघवीची मायक्रा नावाची अगदी सोपी तपासणी असते. त्याला सकाळची पहिली लघवी घेऊन तुम्ही लॅबोरेटरीत गेला तर ती मायक्रा नावाची तपासणी करता येते आणि त्यानुसार किडनीचं डॅमेज सुरू झालेलं आहे की नाही याची माहिती मिळते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा किडनीचा आजार असतो, मूत्रपिंडाचा आजार असतो, तेव्हा त्याला गोळ्या औषध देऊन तो रिव्हर्स करून नॉर्मल करता येतो. ते जर उशिरा लक्षात आला तर तो नॉर्मल करता येत नाही, पेशंट डायलिसिस केले जातो. हृदय रोगासाठी लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल, त्याच्यात एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ईसीजी कार्डिओग्राम, गरज पडली तर इकोकार्डिओग्राफी. पायाच्या नसांची तपासणी मशीनतर्फे केली पाहिजे म्हणजे बधीरपणा आहे की नाही ते समजतं. लिव्हरसाठी HGPT नावाची काही गोळ्यांसाठी आम्ही टेस्ट करतो. हिमोग्लोबिन तपासलं पाहिजे, त्याच्या संदर्भात आपल्याला GLPचं ॲनालिसिस करावं लागतं. आणि मगाशी डॉक्टर नेतेने सांगितल्याप्रमाणे ग्लायकेटेड हिमोग्लोबिनची तपासणी. इतर काही तपासण्या असतात पण त्या सोडून द्या, पण निदान ह्या तरी तपासण्या महत्त्वाच्या त्या नियमितपणे मधुमेहांनी वर्षात एकदा तरी केल्या पाहिजे. मागची स्लाईड. म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं की शहाणा मधुमेह आणि वेडा मधुमेह. तर जो सगळ्या तपासणी करतो वर्षातून एकदा, दर 3 महिन्याने शुगर तपासतो, डॉक्टरांचा सल्ला पाळतो, त्याला अवयवहानी होत नाही आणि तो सुखाने चांगलं आयुष्य दीर्घकाळ जगू शकतो. त्या विरुद्ध जो अपुऱ्या तपासण्या करतो, अनियमितपणे तपासण्या करतो, व्यसन सोडत नाही, औषधोपचार नीट घेत नाही, त्याला काही ना काही गुंतागुंती व्हायला लागतात आणि त्याचं आयुष्य अतिशय दयनीय होतं. हेच मला इथे सांगायचं. ओके. एक आपण व्याधी कव्हर करूयात आता. सर आपले प्लास्टिक सर्जन आहेत म्हणून की डायबिटिक फूट ही जी व्याधी आहे सर, तर डायबिटिक फूट कशाला म्हणतात आणि हे टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? खूप रुग्ण येतात आमच्याकडे डायबेटिक फूड घेऊन की यांना काही वर्षांपासून डायबिटीस असतो. काहींना माहितीच नसतं की मला डायबिटीस आहे आणि ते पण गँग्रीन किंवा इन्फेक्शन घेऊन येतात पायात. किंवा काही जे खूप वर्षापासून डायबिटीस आहे आणि त्यांनाही होतं. त्या दोन्ही गोष्टी अत्यंत टाळता येण्यासारख्या आहेत, जसं डॉक्टर म्हटलं रेग्युलर तपासणी करणं तसं. पण कॉमनली ह्या असं पिक्चर असतं की एक बारीकसा फोड येतो आणि मग त्वचा काळी पडते, ती त्वचा आतमधल्या मांसापर्यंत काळं पडतं आणि मग त्यातलं हाड पण रक्तपुरवठा थांबतो. मग कंडिशन अशी येते की हे शेवटचं बोट आहे काढूनच टाकावं लागतं आणि ते काढल्यानंतर सुद्धा ती जखम भरत नाही, कारण खूप वर्षापासून डायबिटीस आहे, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. बरेच रुग्ण एवढंच मानतात की मी शुगर रेग्युलर करतो, माझी शुगर नॉर्मल असते, त्यामुळे मला हे व्हायला नको. पण असं नसतं. जरी तुमची शुगर तुम्ही नॉर्मल मेंटेन करत असलात, असं व्हायचा चान्स कमी राहील. पण अशी काहीही गॅरंटी नाही की तुमची शुगर नॉर्मल राहिली म्हणून तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही. म्हणून डॉक्टरने तुम्हाला सगळ्या तपासणींचा चार्ट सांगितला की या तपासण्या मधून करणं अत्यावश्यक आहे. यापुढेही जर तुम्ही जखम नाही भरली,
तर या लेवलला पाय जातो, या लेवललाही भरली नाही म्हणून शेवटी गुडघ्याच्या लेवलला पाय जातो. हे कशामुळे होतं तर डायबिटीसमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी होतात. एक तर न्यूरोपॅथी, ज्याच्यामध्ये मेंदूकडनं संवेदना नेणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्या खराब होतात. दुसरं अँजिओपॅथी, ज्याच्यामध्ये रक्तवाहिन्या खराब होतात. दोन्ही अगदी महत्त्वाचे आहेत. ह्या जर दोन्ही खराब झाल्या तर तिसरं जळतं ते इन्फेक्शन. याला आम्ही ट्रायड ऑफ डायबिटीस फूट म्हणतो, की डायबिटीस फूटमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सूक्ष्म रक्तवाहिन्या पायामध्ये, हृदयापासून सगळ्यात शेवटचा अवयव जो असेल तो आपला पाय आहे, म्हणून आपल्या तिथपर्यंत रक्त पोहोचतच नाही, ही एक गोष्ट. दुसरी न्यूरोपॅथी, की ज्याच्या संवेदना नाही, त्यामुळे तुम्ही अनवाणी पायाने गार्डनमध्ये गेलात, काटा टोचला, त्या काट्याबरोबर जे इन्फेक्शन जातं ते तुम्हाला कळतच नाही. म्हणून डायबिटीसच्या रुग्णांनी काय करायला पाहिजे किंवा आपणही नेहमी काय करायला पाहिजे, कुठेही जिथं इजा होऊ शकत असेल तिथं अनवाणी पायाने कधीही जाऊ नये, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, यांना संवेदना होत नाही, टोचलं तरी कळतच नाही डायबिटीसच्या. डॉक्टर काय रुग्ण कधी जातो दुखणं झाल्यावर, पण यांना दुखतच नाही, त्यामुळे जातच नाही. थोडासा मायनर काहीतरी जखम होते, मी म्हटलं नाही होऊन जाईल ती, मला दुखत तर नाहीच आहे, मग डॉक्टरकडे जायचंच नाही. पण ही चूक करू नका. जर थोडी इजा असेल, दुखापत असेल तरी डॉक्टरला दाखवा, कारण तुमचं दुखणं हे संवेदनेच्या नसा कमकुवत झाल्यामुळे तुम्हाला जाणवत नाही. न जाणवल्यामुळे ते वाढत गेलं तरी जाणवत नाही आणि मग आमच्याकडे येतात तेव्हा ऑलरेडी गॅंग्रीन झालेलं असतं. हे होऊन द्यायचं नसेल तर रोज संध्याकाळी आपला पाय स्वच्छ पाण्याने धुवायचा, तो बघायचा, आरशासमोर बसायचं, तो बघायचा की कुठे इजा नाही आहे ना, आणि मग झोपायचं. जर तुम्ही रोजच्या रोज तुमच्या पायाची काळजी घेतली तर तुम्हाला डायबेटिक फूट हे कॉम्प्लिकेशन होणार नाही. पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं, बरेच पेशंट येतात डायबिटीसमध्ये. अजून एक गोष्ट होते की ऑटोनॉमिक पण न जातात. याच्याने काय होतं, आपलं स्वेटिंग कमी होतं आणि मग ड्रायनेस येतो पायाला, कोरडे पडतात आणि कोरडे पडल्यावर भेगा पडतात, त्या भेगांमधलं इन्फेक्शन जातं. जर हे टाळायचं असेल तर आपल्याला पाय स्वच्छ धुवून काहीतरी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे, जेणेकरून पायाला कोरडपणा येणार नाही आणि भेगा पडणार नाही. या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेत राहिला तर डायबिटिक फूट मध्ये जायची शक्यता खूप कमी होईल. आणि जर गेलाच तर त्याला ट्रीटमेंट अवेलेबल असते, ती लवकरात लवकर घेणं आवश्यक आहे, नाहीतर मग त्याचे कॉम्प्लिकेशन होतात. असे अल्सर कॉमनली होतात, मग याला सर्जरी करावी लागते, हे अल्सर भरून घ्यावा लागतो. हे भरल्यानंतर सुद्धा परत काळजी तेवढीच घ्यावी लागते. अखंड एकदा डायबिटीस झाला आणि काही वर्ष समजा तो असेल 10 वर्षाच्या पुढे, तर आपल्याला पायाची काळजी रोजच्या रोज घेणं अत्यावश्यक आहे, त्यापासून सुटका नाही. मधुमेह हा विषय एवढा अफाट आहे, सगळेच प्रश्न इथे घेणं वेळेअभावी खूप अवघड जाणार आहे. काही वैयक्तिक प्रश्न जे आम्हाला इथे घेता आले नाही आहेत ते तुम्ही थोडक्यात नंतर आमच्या तज्ज्ञांना भेटून त्यांना विचारू शकता किंवा त्यांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही त्यांना रितसर भेटू शकता. आता आपण वळूयात आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे आणि मग थांबवूया. ज्या प्रकारे वेगवेगळ्या औषधांचे फायदे आहेत मॅडम, केळकर मॅडम, त्याच प्रकारे दोन्ही बाजूंनी धारदार तलवारीसारखंच जर मधुमेहावरील औषधांचा अपव्यय झाला तर रक्तातील साखर फार कमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता असते, ज्याला आपण हायपोग्लायसिमिया असं म्हणतो, आणि जे प्राणघातक सुद्धा ठरू शकते. तर याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या आणि मग आपण संपवूया. बरोबर. याला हायपोग्लायसिमिया किंवा रक्त न्यून शर्करा असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये साखरेची पातळी खूप कमी होऊन जाते आणि मग चक्कर येणं, खूप भूक लागणं, अस्वस्थ वाटणं, चिडचिड होणं, घाम येणं, धडधड होणं असं व्हायला लागतं. आणि हे जर आपण लवकर लक्षात आलं आपल्या, तर मग आपण ताबडतोब काही गोड खाल्लं तर लागलीच बरं वाटतं. थोडा चहा प्यायला, सरबत प्यायलं, लागलीच साखर घेणं खूप गरजेचं असतं. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचा शोध घ्यायला लागतो की असं का झालं. आणि की काही वेळेला असंही होतं की डोस तुम्ही म्हणता तसं जास्त झाला म्हणून नाही असं झालं, पण काही वेळेला इनॲप्रोप्रिएट वेळेला घेतलं गेली गोळी आणि खाल्लंच नाही. गोळी घेतली आणि मग कुठेतरी गेले, विसरले जेवायला, किंवा लूज मोशन झाल्या, मग वॉमिटिंग झालं, मग मी खाल्लंच नाही, मग अशा वेळेला साखर कमी होते. त्याच्यामुळे असं केलं की आपली साखर कमी होऊ शकते हे ध्यानात घेऊन आपण काळजी घ्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे कधी कधी कसं होतं की तुम्ही सांगता मॅडम मला काल असं झालं बरं का सकाळी किंवा दुपारी, आणि आम्ही साखर बघतो जेवणानंतरची
250. मग आम्ही म्हणतो असं कसं होईल, पण असं होऊ शकतं. आणि काही काही वेळेला आपण ज्याला औषध घेतो आणि आपण काही खातो ते वेगळ्या वेळा असू शकतात. मग याला उपाय काय, तर आम्ही सांगतो की तुमच्याकडे ग्लुकोमीटर ठेवा, पण की ज्या वेळेला तुम्हाला त्रास होतो ना त्यावेळेला पण पटकन कोणी अवेलेबल नसू शकतं. सो अशा वेळेला आपण पटकन ग्लुकोज जर बघितली आणि 70च्या खाली असली तर आपण समजायचं की आपली रक्तसाखर कमी झाली आहे आणि ताबडतोब त्याच्यात खाऊन घ्यायचं. आणि साखर घेतली आणि बरं वाटलं इट्स गुड. समटाईम्स खूप वाढून जातं, कधी पेशंट कोमॅटोत जातो, त्यावेळेला आपल्याला मात्र पेशंटला ॲडमिट करून ट्रीटमेंट द्यावी लागते आणि ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी त्यांची बदलावी लागते. डायबिटिक कार्ड म्हणून पण असतो, जर मधुमेही पेशंट आपल्या सोबत कॅरी करू शकतात. म्हणजे इतरांना जर बेशुद्ध पडला पेशंट तर त्यांना लगेच कळू शकतं की हे हायपोग्लायसिमियामुळे असू शकतं म्हणून. बरोबर. चालेल, तर मग आपण आपल्या कार्यक्रमाचे सांगता करूयात. त्यासाठी मी 4 ओळी म्हणते, थांबून घ्या सगळ्यांनी, संपतोय कार्यक्रम तरी. मधुमेहाची तिमिर जावो, मधुमेही सुखी राहो, मधुमेहाचे दुष्परिणाम टळो सर्व काळ, तूप साखरेची मैत्री सुटो, युक्त आहाराची रीत वाढो, तेणे मधुमेह कब्जात राहो त्रिकाळ.